नमस्कार, मी डॉक्टर मोनाली संदीप कुमार साळुंखे आणि आज आपण न्यूक्लिअर एनर्जी या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. हा टॉपिक तुमच्या MPSC मेन्स GS पेपर 4चा महत्त्वाचा टॉपिक आहे. याचबरोबर जे इतर टॉपिक्स तुम्ही अभ्यासलेले असतील, फॉर एक्झाम्पल स्पेस टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, डिझास्टर मॅनेजमेंट, एनर्जी रिसोर्सेस आणि याचबरोबर न्यूक्लिअर एनर्जी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इज ऑल्सो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक प्रेझेंट इन युअर दिस GS4 पेपर. आणि याचबरोबर न्यूक्लिअर एनर्जी हा महत्त्वाचा टॉपिक तुमचा या पेपरमध्ये इन्क्लूड केलेला आहे. त्या टॉपिकला आज आपण सुरुवात करणार आहोत. तर या टॉपिकबद्दल एक बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला हवी म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी तयार केलेला आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. तर न्यूक्लिअर एनर्जी हा टॉपिक समजून घेण्यासाठी आपल्याला ॲटमच्या न्यूक्लियस बद्दल इन्फॉर्मेशन असणं महत्वाचं आहे. ओके, तर या केसमध्ये आपण न्यूक्लिअर एनर्जी जी असते म्हणजे न्यूक्लियसला होल्ड करून ठेवणारी जी न्यूक्लिअर एनर्जी असते त्या न्यूक्लिअर एनर्जीचा वापर इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी करणार आहोत. आता याआधी आपण वेगवेगळ्या प्रकारे इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, बरोबर, केलेले आहेत, करत आहोत कंटिन्युअसली. त्यासाठी आपण फॉसिल फ्युएल्सचा उपयोग करत आलेलो आहोत. फॉसिल फ्युएल्स जे आहेत तर फॉसिल फ्युएल्सचा वापर करून आपण या प्रकारची एनर्जी जनरेट करतो. पण त्याचे डिसएडव्हान्टेजेस काय आहे तर त्याच्यामुळे पॉल्युशन होतं आणि हे पॉल्युशन होतं हा महत्वाचा साईड इफेक्ट आपल्याला फेस करावा लागतं. म्हणून आपण नॉन फॉसिल फ्युएलकडे वळतो, बरोबर. नॉन फॉसिल फ्युएल्सच्या आधारावर म्हणजे ग्रीन एनर्जी वापरण्याचा आपण प्रयत्न करतो, कारण या ग्रीन एनर्जीच्या फॉर्ममध्ये मिळणारी आपल्याला जी एनर्जी असते तिचे साईड इफेक्ट्स कमी असतात, ती नेचरला कमी हार्मफुल असते, राईट. तर या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या एनर्जीज वापरून आपण बेसिकली इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याचा प्रयत्न करतो. याआधी तुम्ही कोल म्हणजे एनर्जी रिसोर्सेसमध्ये तुम्ही वाचलं असेल. आता कोलचा उपयोग आपण करतो. कोलचा उपयोग आपण इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी करतो, बरोबर. म्हणजे कोलला भरपूर उष्णता देतो आणि या ऊर्जेचा वापर करून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. ते टर्बाईन फिरवण्यासाठी वापरतात. जनरेटर फिरले की इलेक्ट्रिसिटी तयार होते. तसंच आपण वॉटरचा उपयोग करतो. औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये या वॉटरचा उपयोग आपण करून या वॉटरच्या प्रेशरने, फोर्सने आपण एखादं टर्बाईन फिरवतो, बरोबर, आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. टायडल एनर्जी म्हणा, त्या लाटांच्या प्रेशरचा वापर करून आपण एखादं टर्बाईन फिरवतो आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो, बरोबर. याचप्रमाणे आपल्याला इथे काय करायचं आहे तर आपल्याला या इतर इन्स्टेड ऑफ युझिंग ऑल दिस कोल, वॉटर किंवा इतर टायडल एनर्जीज आपल्याला न्यूक्लिअर एनर्जी वापरायची आहे. न्यूक्लिअर एनर्जी कुठे असते बरं? न्यूक्लिअर एनर्जी असते ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये. जी एनर्जी न्यूक्लियसच्या आतमध्ये असते आणि ही एनर्जी न्यूक्लियसला होल्ड करून ठेवण्याचं काम करते. आणि ही एनर्जी इतक्या प्रचंड प्रमाणात असते की त्या प्रचंड एनर्जीला जर आपण यूज करू शकलो तर आपला हा इलेक्ट्रिसिटी तयार होण्याचा मेजर प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. बट विच इज नॉट व्हेरी इझी. बट या न्यूक्लिअर एनर्जीला विद्युत ऊर्जेत रूपांतरित करण्यासाठी काही महत्वाच्या सिस्टीम्स तयार कराव्या लागतात. त्याच्या मागे जे बॅकग्राऊंड असतं किंवा ज्या सिस्टीम्स असतात त्या सिस्टीम तयार करण्यासाठी आपल्याला भरपूर खर्च लागतो आणि ॲट द सेम टाइम भरपूर नॉलेज असावं लागतं, इजंट इट. पण जेव्हा सायंटिस्टला कळलं की या न्यूक्लियसला होल्ड करून ठेवण्यासाठीची जी एनर्जी आहे ती प्रचंड प्रमाणात आहे आणि या एनर्जीचा जर आपण वापर करू शकलो तर इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी आपण फ्युचरमध्ये याच एनर्जीवर अवलंबून राहू शकतो विदाउट कॉझिंग एनी साईड इफेक्ट्स, बरोबर. तर ही न्यूक्लिअर एनर्जी न्यूक्लियसच्या आतमध्ये असते. त्याआधी आपल्याला ॲटमचं बेसिक स्ट्रक्चर माहिती असणं आवश्यक आहे. प्रत्येकाला ही माहिती आहे अशी मी अपेक्षा करते. हा न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या आतमध्ये ॲटम आहे, ॲटमच्या आतमध्ये हा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात आणि न्यूक्लियसच्या आजूबाजूला या ॲटमच्या इलेक्ट्रॉन्स असतात. हे इलेक्ट्रॉन्स त्याच्या आजूबाजूला फिरत असतात, बरोबर. इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो, प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, न्यूट्रॉनवर कुठलाही चार्ज नसतो, इजंट इट. तर ही बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं आवश्यक आहे. आणि या न्यूक्लियसच्या आतमध्ये हे जे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स असतात आणि अनेक काही वेगवेगळे सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतात जे आपण नंतर डिस्कस करू. सध्या आपण इथं डिस्कस करण्याची गरज नाहीये. तर हे सगळे पार्टिकल्स एकमेकांना जोडून ठेवलेले असतात, होल्ड करून ठेवलेले असतात एका विशिष्ट एनर्जीने. आणि त्यासाठी या सर्व प्रकारच्या सब ॲटॉमिक पार्टिकल्सला या प्रकारे होल्ड करून ठेवण्यासाठी भरपूर एनर्जी इथे
रिक्वायर्ड असते आणि या एनर्जीचा वापर करून या न्यूक्लियसमध्ये हे सगळे सबॲटॉमिक पार्टिकल्स होल्ड करून ठेवलेले असतात. यांना जर या पार्टिकल्सला जर आपण एकमेकांपासून वेगळं केलं तर याच्यातून विशिष्ट एनर्जी प्रोड्यूस होईल विच इज व्हेरी व्हेरी हाय इन अमाऊंट, बरोबर. आणि हे याचं कॉन्सन्ट्रेशन, याचं अमाऊंट खूप जास्त असणार आहे. त्या प्रकारच्या जास्त एनर्जीचा वापर आपण भविष्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी करू शकतो. तर वी आर नाऊ concentrating, or we are now trying to understand this nuclear एनर्जी, बरोबर. तर ही बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला आली असेल अशी मी अपेक्षा करते. तर ह्या न्यूक्लिअर एनर्जी बद्दल आपण बोलतो आहोत आणि ही एनर्जी न्यूक्लियस मध्ये रिलीज होते ॲटमच्या कोरमध्ये, जी प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स पासून बनत असते. आणि या प्रकारची एनर्जी दोन प्रकारे तयार होऊ शकते. आयदर हा ॲटम तयार होताना किंवा हा ॲटम तयार होताना कुठल्या तरी दोन ॲटम्स पासून, किंवा मग हा ॲटम स्प्लिट होताना, या ॲटमचे दोन तुकडे दोन वेगवेगळ्या केंद्रकामध्ये त्याचं विभाजन होताना ही एनर्जी प्रोड्यूस होऊ शकते. आयदर बाय धिस वे ऑर बाय धिस वे. ओके. तर या दोन प्रकारे ही एनर्जी तयार होऊ शकते. जर एखाद्या विशिष्ट ॲटमच्या न्यूक्लियसचं सेव्हरल पार्ट्स मध्ये विभेदन झालं, म्हणजे हा विशिष्ट ॲटमचा न्यूक्लियस अनस्टेबल होऊन त्याचं दोन वेगवेगळ्या न्यूक्लियसमध्ये रूपांतर झालं, तर ही एनर्जी तयार होते. आणि त्या प्रकारच्या एनर्जीला आपण फ्युजन म्हणतो. न्यूक्लिअर फ्युजन हा शब्द तुम्ही ऐकला असेल. तर न्यूक्लिअर फ्युजन मध्ये काय होतं, बेसिकली न्यूक्लिअर फ्युजन मध्ये दोन न्यूक्लियाय तयार होतात एका सिंगल ॲटमच्या न्यूक्लियस पासून. आणि आणखी एक प्रोसेस असते ज्याच्यामध्ये दोन लाइटर न्यूक्लियाय असतात, लाईट वेट न्यूक्लिया असतात, जे एकत्र, न्यूक्लियस म्हणजे केंद्रक असतात, अशा ॲटमचे केंद्रक जे अत्यंत लाइटर आहेत ॲज कम्पेअर टू धिस ॲटमचे न्यूक्लियस, ते एकत्र येतात आणि एकत्र येऊन एक नवीन ॲटम आणि त्याचं न्यूक्लियस तयार करतात. तेव्हा सुद्धा ही एनर्जी तयार होते. आणि या प्रकारच्या दोन ॲटम्सला एकत्र आल्यानंतर नवीन ॲटमचा न्यूक्लियस तयार होताना जी एनर्जी तयार होते तिला आपण न्यूक्लिअर फ्युजनने रिलीज झालेली एनर्जी म्हणतो, न्यूक्लिअर फ्युजन म्हणतो. याला आपण न्यूक्लिअर फ्युजन म्हणतो. म्हणजे दोन न्यूक्लियाय व्हेन दे आर फ्युजिंग टुगेदर, व्हेन दे फ्यूज टुगेदर, बरोबर, व्हेन दे आर फ्युजिंग टुगेदर. तर या प्रकारच्या दोन न्यूक्लियायला फ्यूज होताना तयार होणारी एनर्जी न्यूक्लिअर फ्युजनच्या साह्याने तयार होते, विच इज ऑल्सो कॉल्ड एज न्यूक्लिअर एनर्जी. आणि एखादा हेवी ॲटम, हेवी म्हणजे ज्याचं न्यूक्लियस अत्यंत हेवी आहे, लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीजमध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत बेसिकली ते हेवी न्यूक्लियस असणारे आहेत. आणि अशा हेवी न्यूक्लियस मध्ये जनरली रेडिओ ॲक्टिव्हिटी असते. तर या प्रकारची हेवी न्यूक्लियस बऱ्याचदा अनस्टेबल असतात, बऱ्याचदा त्यांचे न्यूक्लियस जड झालेले असतात, म्हणून त्यांच्यात आणखी काही टाकलं तर तो जडपणा त्यांच्याकडून सांभाळला जातो. म्हणजे ते बेसिकली नेचरचा हा रूलच आहे की स्टॅबिलिटी येण्यासाठी कोणीही प्रयत्न करतो. तसं यांचे न्यूक्लियस अनस्टेबल होतात जसे जसे ते हेवी होतात तसे तसे, म्हणून त्यांच्यामधून कंटिन्युअसली केंद्रकातून अल्फा बीटा गॅमा रेसच्या फॉर्ममध्ये एनर्जी इमिट होत असते. आणि आणखी जर हे न्यूक्लियस हेवी झाले तर ते बेटर काय करतात, स्प्लिट होऊन जातात वेगळ्या दोन केंद्रकांमध्ये. आणि ज्यावेळी हे स्प्लिट होतात तेव्हा त्या स्प्लिट होताना त्यांची जी विशिष्ट मास असतं ते एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होतं. ओके. इज इक्वल टू MC स्क्वेअर या फॉर्म्युल्यानुसार जे मास असतं, रिमेनिंग मास असतं ते एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होतं. ओके. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज फ्युजन रिॲक्शन. आपण जनरली न्यूक्लिअर एनर्जी तयार करताना फ्युजन रिॲक्शनचा उपयोग करतो. फ्युजन रिॲक्शन आपण घडवून आणू शकत नाही, त्याला काही रिझन आहेत. दोन ॲटम्स एकत्र आणून जी न्यूक्लिअर एनर्जी तयार होते ती एनर्जी आपण पृथ्वीवर तयार करू शकत नाही, कारण तिला काही विशिष्ट वातावरणाची गरज असते आणि हे वातावरण पृथ्वीवर तयार करता येऊ शकत नाही. अत्यंत हाय टेम्परेचर, अत्यंत हाय लेवलचं टेम्परेचर तिथे रिक्वायर्ड असतं दोन ॲटम्स एकत्र येण्यासाठी, विच इज ओनली पॉसिबल वेअर, तुम्हाला माहिती असेल सनमध्ये, सूर्यामध्ये ही पॉसिबिलिटी असते केवळ. तिथे हाय टेम्परेचर असल्यामुळे दोन हायड्रोजनचे ॲटम एकत्र येतात आणि एक हेलियमचा ॲटम बनवतात. दोन हायड्रोजनचे लाइटर न्यूक्लियाय एकत्र येऊन एक हेलियमचा हेवी न्यूक्लियस तयार होतो, म्हणजे ॲज कम्पेअर टू हायड्रोजनच्या न्यूक्लियसपेक्षा. आणि जेव्हा तो तयार होतो तेव्हा एनर्जी तयार होते आणि ही कंटिन्युअसली सूर्यामध्ये सुरू असतं.
2 हायड्रोजनचे ॲटम एकत्र येतात, हेलियमचे ॲटम बनवतात आणि कंटिन्युअसली एनर्जी तिथे प्रोड्यूस होत असते, म्हणून सूर्य प्रकाशमानच अवस्थेत आपल्याला दिसत असतो. ओके. आणि ही कंडिशन फक्त सूर्यामध्ये पॉसिबल आहे, किंवा न्यूक्लिअर फ्युजन केवळ सूर्यामध्ये घडून येऊ शकतं, कारण तिथं तेवढं टेम्परेचर सुद्धा मेंटेन झालेलं असतं. ओके. आणि जर न्यूक्लिअर रिॲक्टर्समध्ये न्यूक्लिअर एनर्जी तयार करण्याचा प्रश्न असेल तर न्यूक्लिअर एनर्जी रिॲक्टर्समध्ये तयार करताना केवळ न्यूक्लिअर फिजनचा विचार केला जातो, केवळ न्यूक्लिअर फिजननी ही एनर्जी तयार केली जाते, ज्या केसमध्ये आपण अणूचं एक विशिष्ट हेवी न्यूक्लियस असलेलं केंद्रक घेतो आणि त्याला डिस्टर्ब करून अनस्टेबल करतो, आणि अनस्टेबल झाल्यामुळे तो न्यूक्लियस 2 इतर न्यूक्लियसमध्ये, छोट्या छोट्या न्यूक्लियसमध्ये तुटतो, आणि हे तुटताना एक विशिष्ट एनर्जी तयार होते. त्या एनर्जीचा वापर आपण विद्युत ऊर्जेत करण्यासाठी करत असतो. ओके. आणि या प्रकारे फ्युजन आणि फिजन रिॲक्शनने बेसिकली या प्रकारची एनर्जी तयार होते, हे तुम्ही इथे लक्षात ठेवायचं आहे. तर न्यूक्लिअर एनर्जी आयदर फिजन रिॲक्शनने होते, म्हणजे मराठीत त्याला विखंडन म्हणतात, म्हणजे एक मोठा ॲटम 2 इतर ॲटमच्या केंद्रकांमध्ये स्प्लिट होतो, त्याचा केंद्रक 2 इतर छोट्या छोट्या केंद्रकांमध्ये स्प्लिट होतो, याला विखंडन म्हणतात, आणि इथे पण एनर्जी तयार होते. आणि फ्युजन रिॲक्शन असते, याला संलयन म्हणतात, संलयन मराठीत म्हणतात. या केसमध्ये 2 लाइटर न्यूक्लिया एकत्र येतात आणि एक न्यूक्लियस नवीन ॲटम तयार करतात. यावेळी सुद्धा, या प्रोसेस दरम्यान सुद्धा एनर्जी काही विशिष्ट प्रमाणात तयार होत असते. दिस इज कॉल्ड एज फ्युजन रिॲक्शन. तर फिजन आणि फ्युजनने या प्रकारे न्यूक्लिअर एनर्जी तयार होत असते. जर तुम्हाला फिजन रिॲक्शन बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपण पुढे डिस्कस करणारच आहोत. तर याच्यामध्ये ऍक्च्युली फिजन रिॲक्शन होताना रेडिओ ऍक्टिव्हिटी रिस्पॉन्सिबल असते, म्हणजे बेसिकली या प्रकारच्या हेवी न्यूक्लियस असणाऱ्या सर्व एलिमेंट्समध्ये रेडिओ ऍक्टिव्हिटी बघायला मिळते, आणि हे रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल्स कंटिन्युअसली न्यूक्लियसमधून अल्फा, बीटा, गॅमा सारख्या वेगवेगळ्या रेजचं इमिशन करत असतात, आणि हे इमिशन सुद्धा वन ऑफ द न्यूक्लिअर एनर्जी वी कॅन से. बरोबर. ही एनर्जी त्यांच्यातून कंटिन्युअसली इमिट होत असते, बाहेर पडत असते. सो वी कॅन कॉल इट एज दिस फ्युजन रिॲक्शन. त्याच्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्हिटी, रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल्स हे कंटिन्युअसली इमिशन करत असतात. तर फ्युजन फिजन रिॲक्शनने या प्रकारची न्यूक्लिअर एनर्जी तयार होत असते, हे इथे आपण लक्षात ठेवायचं आहे. ओके. ऑल राईट. तर तुम्हाला 2022 मध्ये एक प्रश्न विचारला होता की न्यूक्लिअर एनर्जी कशा कशाने तयार होते. म्हणजे हे न्यूक्लिअर एनर्जी जी आहे, विशिष्ट फॉर्म जो आहे एनर्जीचा, तो न्यूक्लियस मधून रिलीज होतो, ॲटमच्या कोर मधून रिलीज होतो. हा ॲटम आहे त्याच्या कोर मधून रिलीज होतो ना. तर तो जो प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या आतमध्ये असलेला हा विशिष्ट एनर्जीच्या सोर्समध्ये असणारा फोर्स आहे, किंवा न्यूक्लिअर एनर्जी आहे, ती फ्युजन आणि फिजन रिॲक्शनने होते. हे आपल्याला माहिती असेल तर आपण कदाचित त्या क्वेश्चनचा आन्सर व्यवस्थित देऊ शकणार नाही. त्याच्यामध्ये पहिलं ऑप्शन होतं फिजन, दुसरं ऑप्शन होतं FISSION, दुसरं ऑप्शन होतं फ्युजन, आणि तिसरं ऑप्शन होतं रेडिओ ऍक्टिव्ह डिके. तर रेडिओ ऍक्टिव्ह डिके इज ऑल्सो द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. लक्षात ठेवायचं, ऍक्च्युली जेव्हा डिके होतो तेव्हा अल्फा, बीटा, गॅमाच्या स्वरूपात ही एनर्जी बाहेर पडत असते हेवी न्यूक्लियस मधून, ॲटमच्या हेवी न्यूक्लियस मधून. सो दॅट इज ऑल्सो द राईट आन्सर फॉर दॅट क्वेश्चन. म्हणून तुमचं फिजन, फ्युजन आणि ऍट द सेम टाइम रेडिओ ऍक्टिव्ह डिके हे सुद्धा आन्सर असणार आहे. ओके. म्हणून या अनुषंगाने तुम्ही या पॉइंटचा अभ्यास करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. ओके. विल गो अहेड. तर डिफरन्स बिटवीन फिजन आणि फ्युजन. तर फिजनचा आणि फ्युजनचा डिफरन्स मी तुम्हाला इतक्यातच सांगितलं. युरेनियम 235 सारखे रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल्स जेव्हा विशिष्ट पद्धतीने अनस्टेबल होतात, म्हणजे याच्यावर जर आपण बाहेरून न्यूट्रॉनचा मारा केला, एखाद्या न्यूट्रॉनचा मारा केला, तर त्यांचं जे केंद्रक आहे त्या केंद्रकामध्ये जी प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या असते त्याच्यात पुन्हा न्यूट्रॉनची संख्या वाढते, आणि ही इन्स्टॅबिलिटी त्याच्यामध्ये होते. ऑलरेडी ते एकदम हेवी असल्यामुळे बाहेरून न्यूट्रॉनचा मारा केल्यावर ते आणखी हेवी होतं, आणि हेवी झाल्यामुळे ते अनस्टेबल होतं, आणि ते 2 वेगवेगळ्या ॲटम्समध्ये मग तुटतं. ऍक्च्युली ते तुटतं या वेगवेगळ्या केंद्रकांमध्ये, ज्या केंद्रकांमध्ये ते तुटतं त्या केंद्रकांचा जनरल हे अणुक्रमांक असतो, अणुवस्तुमानांक असतो 141 आणि 92, ज्याला आपण बेसिकली बेरियम आणि क्रिप्टॉन म्हणतो. म्हणून त्याला युरेनियमचं रूपांतर बेरियम आणि क्रिप्टॉन मध्ये होतं असं आपण त्याला म्हणतो. पण ऍक्च्युली तो विखंडित होताना एक 141 अणुवस्तुमानांक असलेला आणि 92 अणुवस्तुमानांक असलेल्या वेगवेगळ्या मूलद्रव्यांमध्ये तो तुटतो, आणि हे मूलद्रव्य म्हणजेच काय, बेरियम आणि क्रिप्टॉन आहेत. तर या प्रकारच्या एका मूलद्रव्यापासून 2 मूलद्रव्य बनण्याच्या
प्रोसेसला आपण फ्युजन म्हणतो. आणि फ्युजन म्हणजे दोन लाइटर न्यूक्लियस असणारे ॲटम जेव्हा एकत्र येतात आणि ते एक नवीन न्यूक्लियस असणारा ॲटम तयार करतात, तेव्हा त्याला आपण फ्युजन रिॲक्शन म्हणतो, जिथं पुन्हा एनर्जी तयार होते. म्हणजे फ्युजन मध्ये सुद्धा एनर्जी तयार होते, काही मास एनर्जी मध्ये कन्वर्ट होतं, आणि इथे सुद्धा फ्युजन रिॲक्शन मध्ये दोन ॲटम एकत्र येताना सुद्धा काही प्रमाणात एनर्जी तयार होते. ओके, तर या दोन प्रकारे न्यूक्लिअर एनर्जी तयार होते. फ्युजन म्हणजे एक ॲटम दोन वेगवेगळ्या ॲटम मध्ये रूपांतरित होणे, विखंडित होणे, आणि फ्युजन म्हणजे दोन वेगवेगळे ॲटम एकत्र येऊन एक नवीन ॲटम तयार होऊन एनर्जी तयार होणे. ऑलराईट, तर या दोघांमध्ये एनर्जी रिलीज होते, हे लक्षात ठेवायचं आहे. दॅट इज कॉल्ड एज न्यूक्लिअर एनर्जी. बरोबर. ऑलराईट, तर फ्युजन रिॲक्शन जनरली आपण न्यूक्लिअर रिॲक्टर्स मध्ये वापरत असतो. न्यूक्लिअर रिॲक्टर्स बेसिकली आपल्याला न्यूक्लिअर रिॲक्टर्सवरच इथे काम करायचं. युपीएससी आणि एमपीएससी मध्ये हा जो बेसिकली तुमचा न्यूक्लिअर एनर्जीचा पार्ट आहे तो न्यूक्लिअर रिॲक्टर्सशी संबंधित आहे. इथे हायड्रोजन बॉम्ब किंवा न्यूक्लिअर बॉम्बशी संबंधित इतर इन्फॉर्मेशन आपल्याला रीड करण्याची गरज नाही. बेसिकली तुमचा फोकस न्यूक्लिअर एनर्जीच्या स्वरूपात, म्हणजे न्यूक्लिअर एनर्जीला न्यूक्लिअर रिॲक्टर्सच्या बेसिकली फॉर्म मध्ये तुम्हाला हे अंडरस्टँड करून घ्यायचं आहे. म्हणून मग न्यूक्लिअर फ्युजन म्हणजे काय आहे हे आपण समजून घेऊ. ही फ्युजन रिॲक्शन न्यूक्लिअर रिॲक्टर्स मध्ये का वापरली जाते, पीसफुल पर्पज साठी, ते आपण इथे समजून घेणार आहोत. बेसिकली हाच तुमचा पॉइंट आहे जो तुम्हाला इथे अंडरस्टँड करायचा आहे. ऑलराईट, तर न्यूक्लिअर फ्युजन आणि न्यूक्लिअर फ्युजन मध्ये बेसिकली काय फरक आहे आपण थोडक्यात बघणार आहोत. न्यूक्लिअर फ्युजन मी तुम्हाला सांगितलंय की दिस प्रोसेस हेवी न्यूक्लियस इज डिवायडेड इंटू टू फ्रॅगमेंट्स अलॉंग विथ फ्यू न्यूट्रॉन्स. तर जेव्हा एखादा विशिष्ट ॲटम दोन वेगवेगळ्या ॲटम्स म्हणजे याचा केंद्रक दोन वेगवेगळ्या केंद्रकांमध्ये जेव्हा तुटतो, तेव्हा हा तुटताना विशिष्ट प्रमाणात काही न्यूट्रॉन सुद्धा इथे रिलीज होत असतात. म्हणजे एका न्यूट्रॉनचा याच्यावर मारा झाला आणि हा अनस्टेबल झाला आणि त्याने दोन वेगवेगळे केंद्रक असणारे ॲटम्स तयार केले किंवा विखंडित झाला तो वेगवेगळ्या ॲटम्स मध्ये, तेव्हा ऍट द सेम टाइम याच्या बरोबर एनर्जी पण रिलीज होते आणि या एनर्जी बरोबर काही न्यूट्रॉन सुद्धा रिलीज होत असतात. आणि न्यूक्लिअर फ्युजन जी असते रिॲक्शन, जे मी तुम्हाला सांगितलं सूर्यामध्ये घडते, की लाइटर न्यूक्लिया एकत्र येऊन नवीन ॲटम तयार होतो, त्याच्यापेक्षा थोडा हेवियर न्यूक्लिया असणारा. तर इथे सूर्यामध्ये ही रिॲक्शन घडून येते, दोन हायड्रोजन ॲटम एकत्र येतात आणि ते हेलियम ॲटम तयार करतात. तर त्या प्रोसेसमध्ये लाइटर न्यूक्लियर विल जॉईन टुगेदर टू प्रोड्यूस हेवी न्यूक्लियस. ओके, आता न्यूक्लिअर फ्युजन मध्ये आपण हा पॉइंट बघणार आहोत. दीज रिॲक्शन्स विल टेक्स प्लेस इव्हन ॲट रूम टेम्परेचर. तर इथे रूम टेम्परेचरला ही रिॲक्शन घडून येऊ शकते, म्हणून आपण ती न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन न्यूक्लिअर रिॲक्टर्स मध्ये वापरू शकतो. आणि ही रिॲक्शन जी आहे, these reactions will take place at very high temperature, मी तुम्हाला सांगितलं, such as 10⁻⁷ केल्विन, जे फक्त सूर्यामध्ये शक्य आहे. आता न्यूक्लिअर फ्युजन ही रिॲक्शन स्टार्ट करण्यासाठी, टू स्टार्ट फ्युजन ॲटलीस्ट वन थर्मल न्यूट्रॉन फ्रॉम आउटसाइड इज कंपल्सरी. म्हणजे ही रिॲक्शन जर तुम्हाला स्टार्ट करायची असेल, म्हणजे एखादा हेवी न्यूक्लियस जो आहे, समजा युरेनियम 235 घेऊ आपण, तर या न्यूक्लियसला जर आपण याच्यापासून एनर्जी तयार करायची असेल, याचं फ्युजन करायचं असेल, तर बाहेरून एक न्यूट्रॉन त्याला मारा करावा लागतो त्याच्यावर. तर याच्यामध्ये थर्मल न्यूट्रॉन्सचा बाहेरून मारा केला आपण, तर या थर्मल न्यूट्रॉन्समुळे यांचं हे न्यूक्लियस अनस्टेबल होतं. आणि ही अनस्टेबल झालेलं न्यूक्लियस जे असतं त्याच्यामध्ये इन्स्टॅबिलिटी असल्यामुळे ते वेगवेगळ्या दोन ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये तुटतं, बेरियम आणि क्रिप्टॉन सारख्या. आणि याचबरोबर काही प्रमाणात एनर्जी ती रिलीज होते आणि काही प्रमाणात इतर न्यूट्रॉन सुद्धा बाहेर पडतात. साधारणतः 3 न्यूट्रॉन्स बाहेर पडतात. ओके, असं आपण न्यूक्लिअर रिॲक्टर्स मध्ये अंडरस्टँड करतो. तर काही न्यूट्रॉन्स बाहेर पडतात. तर याच्यामध्ये ही रिॲक्शन स्टार्ट करण्यासाठी कंपल्शन असतं की काही न्यूट्रॉन्सचा याच्यावर मारा करावा लागतो. सो टू स्टार्ट फ्युजन ॲटलीस्ट वन थर्मल न्यूट्रॉन फ्रॉम आउटसाइड इज कंपल्सरी. एक तरी न्यूट्रॉन इथे त्या हेवी न्यूक्लियसवर बंबार्ड होणं कंपल्सरी असतं. न्यूक्लिअर फ्युजन मध्ये तशी गरज नसते. नो नेसेसिटी ऑफ एक्सटर्नल न्यूट्रॉन्स. बरोबर, बाहेरून न्यूट्रॉन्स चा मारा करण्याची गरज नसते काहीच याच्यामध्ये. ओके, न्यूक्लिअर फ्युजन मध्ये आपण बघणार, म्हणजे न्यूक्लिअर फ्युजनच्या बाबतीत आपण बोलतो आहोत, त्याच्यामध्ये एक्सटर्नल न्यूट्रॉनची गरज नसते. आता याच्यात बघू आपण, एनर्जी रिलीज पर युनिट मास ऑफ पार्टिसिपंट इज लेस. पर युनिट मास पार्टिसिपंट जी एनर्जी रिलीज होते, म्हणजे याच्यामध्ये जे मास असतं उरतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल हे युरेनियम 10 आहे असं आपण समजू, तर याच्यामध्ये हे 5% मध्ये तुटणं अपेक्षित असतं. बरोबर ना, हे 10% असेल तर हे 5% हा झाला आणि हा 5% झाला, अशी अपेक्षित असतं. पण याच्यामध्ये 5% इथे नवीन ॲटम तयार नव्हता, 4.8
इकडे 4.9 समथिंग असं तयार होतो. आणि ही जी 0. समथिंग एनर्जी जी असते, 0. समथिंग % जे असतं मास, ते मास ऍक्च्युअली एनर्जीमध्ये रूपांतरित होतं. म्हणजे काही प्रमाणात, म्हणजे 100% हे मास असं याच्यात तुटत नाही. याच्यामधलं 10% मास पैकी 4.8% हे राहतं आणि 4.9 समथिंग असं एक्झाम्पल देते मी तुम्हाला पर्सेंट हे तयार होतं. आणि काहीतरी विशिष्ट मासमध्ये राहून जातं कन्वर्ट होण्याचं. ओके, 5 मध्ये ऍब्सोल्यूट ते तुटत नाही, काहीतरी विशिष्ट मास 0. समथिंग 1 समथिंग असं काहीतरी राहून जातं आणि ते मास मग एनर्जीमध्ये रूपांतरित होतं. या मासचं रूपांतर एनर्जीमध्ये होतं. ओके, तर हे जे मासचं रूपांतर एनर्जीमध्ये होतं ते कमी असतं याच्या कंपॅरिझनमध्ये, न्यूक्लिअर फ्युजनच्या कंपॅरिझनमध्ये. याच्यामध्ये जी एनर्जी रिलीज होते पर युनिट मास ऑफ पार्टिसिपंट इज हाय, नियरली 7 टाइम्स मोर दॅन फ्युजन रिॲक्शन. याच्यामध्ये 7 टाइम मोर एनर्जी तयार होते, न्यूक्लिअर एनर्जी तयार होते, पण ती आपल्याला इथे तयार करता येऊ शकत नाही. ओके, तर आणि ही कमी असते ऍज कम्पेअर टू धिस. ओके, तर हे न्यूक्लिअर फ्युजनमध्ये जास्त एनर्जी तयार होते. न्यूक्लिअर फ्युजनमध्ये न्यूट्रॉन्स लिबरेट होतात. म्हणजे ही जे याच्यावर न्यूट्रॉनचा मारा केला आणि याच्यापासून हे लाइटर न्यूक्लियर तयार झाले, इथे एनर्जी रिलीज झाले, काही मास कन्व्हर्जन एनर्जीमध्ये झाले आणि त्याच्याबरोबर काही न्यूट्रॉन सुद्धा तिथे रिलीज होतात. याच्यामध्ये पॉझिट्रॉन्स लिबरेट होतात. पॉझिट्रॉन्स म्हणजे काय? असे इलेक्ट्रॉन्स जे टेम्पररी पॉझिटिव्ह स्टेजला असतात. इलेक्ट्रॉन अदरवाईज दे आर निगेटिव्हली चार्ज, पण ते पॉझिटिव्हली चार्ज असतात काही विशिष्ट काळासाठी. ते पॉझिट्रॉन्स इथे टेम्पररी रिलीज होतात. इथे आपले पॉझिट्रॉन्स न्यूक्लिअर फ्युजनमध्ये रिलीज होतात. ओके, दिस रिॲक्शन कॅन बी कंट्रोल्ड. न्यूक्लिअर रिॲक्टर्समध्ये या प्रकारची न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन असते, तिला कंट्रोल कंडिशनमध्ये आणता येतात. काही मॉडरेट्स वापरतो आपण, काही कंट्रोल रॉड्स वापरतो, काही कुलंट्स वापरतो. याच्यामध्ये कंट्रोल रॉड्स वापरून आपण या रिॲक्शनला कंट्रोल करतो. आणि ती कंट्रोल झाल्यामुळेच आपण तिचा वापर इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी करू शकतो. ती जर अनकंट्रोल राहिली असते तर आपल्याला तिला वापरताच आलं नसतं, तिला कंट्रोल करावे लागतं. जर ती कंट्रोल नाही झाली तर तिच्यापासून बॉम्ब तयार होतात, न्यूक्लिअर बॉम्ब तयार होतात, बरोबर, ॲटम बॉम्ब्स तयार होतात. जर तिला कंट्रोल कंडिशनमध्ये नाही ठेवली तर ॲटम बॉम्ब्स तयार होतात. आणि जर तिला कंट्रोल करून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली तर त्या न्यूक्लिअर रिॲक्टर्समध्ये या प्रकारची एनर्जी तयार करून इलेक्ट्रिसिटी तयार करता येऊ शकते. आणि न्यूक्लिअर फ्युजनमध्ये कुठलाही असा कंट्रोल करता येऊ शकत नाही. न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन ऑलरेडी एकदम हाय टेम्परेचरला चालते, हाय लेवल ऑफ हाय टेम्परेचर असतं तिथे, उष्णता असते खूपच. आणि अशा उष्णतेमध्ये पुन्हा कुठे कंट्रोल रॉड तिथे टाकून कंट्रोल करता येणार आहे रिॲक्शन? तिथे कंट्रोल करता येत नाही. आणि याचं उदाहरण आहे हायड्रोजन बॉम्ब. वर्क ऑन दिस प्रिन्सिपल फ्युजन रिॲक्शन. हायड्रोजन बॉम्ब या ॲटम बॉम्बपेक्षा, न्यूक्लिअर बॉम्बपेक्षा 1000 टाइम्स स्ट्रॉंग असतात. 1000 टाइम्स हाय एनर्जाइज्ड असतात, हाय एनर्जी असते त्यांच्यामध्ये. ओके, आणि हे हायड्रोजन बॉम्ब न्यूक्लिअर फ्युजनमुळे तयार होणारे बॉम्ब्स आहेत. न्यूक्लिअर फ्युजन जेव्हा घडून येतं तेव्हा हायड्रोजन बॉम्ब्स तयार होतात. ऑल राईट, द एनर्जी रिलीज इन फ्युजन कॅन बी यूज फॉर पीसफुल पर्पज. तर हे न्यूक्लिअर रिॲक्टर्समध्ये पीसफुल पर्पजसाठी आपण यूज करू शकतो. तिला इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी, ॲटम बॉम्ब तयार करण्यासाठी आपण तिचा एम घेतच नाहीत. आता किंबहुना त्याच्यावर सगळ्या देशांवर काही विशिष्ट कंट्रोल लादलेले आहेत, बरोबर ना. तर इथे आपण न्यूक्लिअर रिॲक्टर्समध्ये इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी आपण ही न्यूक्लिअर फ्युजन वापरतो आहे. म्हणजे आपण पीसफुल पर्पजसाठी त्याचा उपयोग करतो आपण. ओके, एक्झाम्पल न्यूक्लिअर रिॲक्टर्स आणि ॲटॉमिक पॉवर स्टेशनमध्ये आपण जनरली एनर्जी जी आहे ही उष्णतेच्या फॉर्ममध्ये ती यूज करतोय काहीतरी तयार करण्यासाठी, विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी ती यूज करतो आहोत. ओके, आणि ही एनर्जी जी आहे न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन, द एनर्जी रिलीज इन फ्युजन कॅनॉट बी यूज फॉर पीसफुल पर्पज. ती यूज करू शकता येत नाही पीसफुल पर्पजसाठी, कारण त्याच्यात कंट्रोल कंडिशनला ती कंट्रोल चेन रिॲक्शन मध्ये तयारच होऊ शकत नाही. म्हणून तिचा नेहमी तिचा एम हायड्रोजन बॉम्ब तयार करण्यासाठी असू शकतो तिचं एम. आणि नैसर्गिकरित्या तर सूर्यामध्ये एनर्जी तयार करून तिचा आपल्याला फायदाच होतोय. पण जनरली ही रिॲक्शन वापरून पीसफुल पर्पजसाठी तिचा उपयोग करता येऊ शकत नाही. म्हणून न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शनच केवळ न्यूक्लिअर रिॲक्टर्समध्ये आणि ॲटॉमिक पॉवर स्टेशनमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी वापरतात. हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवायचा आहे. कंपॅरिझन सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, नाऊ वी विल गो अहेड. आता न्यूक्लिअर फ्युजनवर कॉन्सन्ट्रेशन करायचं. मग आपल्याला पीसफुल पर्पजसाठी वापरायचं आहे ना. आपल्याला एकतर मेडिकल फील्डमध्ये या न्यूक्लिअर एनर्जी पासून काही विशिष्ट रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस तयार करून त्यांचा उपयोग ट्रेसर्स म्हणून करता येऊ शकतो, किंवा मग आपल्याला मिलिटरी पर्पजसाठी करता येऊ शकतो, किंवा मग आपल्याला जनरल नॉर्मल कंडिशनमध्ये विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी करता येऊ शकतो. तर बेसिकली आपण त्याचा मेजर पर्पज इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठीच आहे. न्यूक्लिअर पॉवर स्टेशन्सचा, न्यूक्लिअर पॉवर प्लांट्सचा, न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शनचा.
न्यूक्लिअर रिॲक्टर्स मधला. इलेक्ट्रिसिटी हा मेजर पर्पज आहे. ओके. आणि या इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी न्यूक्लिअर फिजन रिॲक्शन जी आहे ती आपल्याला डिटेलमध्ये समजून घेणं आवश्यक आहे. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा रिपीट करत आलेली आहे व्हॉट एक्झॅक्टली द न्यूक्लिअर फिजन इज, बट वन्स अगेन वी विल रिपीट इट. Okay, nuclear fission is a reaction where the nucleus of an atom split into two or more smaller nuclei while releasing energy. When high energy neutrons strike an unstable heavy nucleus, it breaks into many smaller fragments. म्हणजे हा साधारणतः युरेनियम 235 हा विशिष्ट एलिमेंट आहे, आयसोटोप आहे युरेनियमचा, विच इज रेडिओ ऍक्टिव्ह, विच हॅज व्हेरी हाय हेवी न्यूक्लियस. आणि त्याला जर आपण पुन्हा बाहेरून न्यूट्रॉनचा मारा देऊन करून अनस्टेबल केलं तर त्याच्यापासून युरेनियम 236 तयार होतो. याच्यामध्ये 5 एक न्यूट्रॉन त्याच्यात ऍड झाला तर युरेनियम 236 तयार होईल आणि तो अत्यंत अनस्टेबल असेल. हा अनस्टेबल युरेनियम काय करेल, स्टेबिलिटी येण्यासाठी, स्वतःला स्टेबल करण्यासाठी दोन वेगवेगळ्या ऍटम्स मध्ये तुटेल. आणि हे जे ऍटम्स आहेत ते आहेत क्रिप्टॉन आणि बेरियम. या दोन प्रकारच्या ऍटम्स मध्ये तो तुटेल. आणि तुटताना जेव्हा हेवी अनस्टेबल न्यूक्लियस या प्रकारे फिजन रिॲक्शनने दोन इतर ऍटमच्या न्यूक्लियस मध्ये तुटेल तेव्हा केवळ हे दोन ऍटम तयार न होता त्याच्याबरोबर काही प्रमाणात जे विशिष्ट मास उरलेला आहे त्याचं रूपांतर एनर्जी मध्ये होईल. आणि याच एनर्जी बरोबर इतर 3 न्यूट्रॉन्स सुद्धा याच्या बरोबर रिलीज होतील. ओके, या प्रकारे. तर हे इतर न्यूट्रॉन्स, हे 3 न्यूट्रॉन्स आणि त्याचबरोबर एनर्जी सुद्धा इथे रिलीज होईल. फॉर इन्स्टन्स वेन हिट बाय अ न्यूट्रॉन, म्हणजे बाहेरून एक न्यूट्रॉनने जर याला हिट केलं, द न्यूक्लियस ऑफ अन ॲटम ऑफ युरेनियम 235 विल स्प्लिट इंटू 2 स्मॉलर न्यूक्लियाय. फॉर एक्झाम्पल बेरियम न्यूक्लियस आणि क्रिप्टॉनचा न्यूक्लियस अँड 2 or 3 न्यूट्रॉन्स, हे इतर 3 न्यूट्रॉन्स पण त्याच्याबरोबर तयार होतील. द मास ऑफ दिस पीस नोन ॲज फिजन प्रोडक्ट, बरोबर, इज रफली हाफ दॅट ऑफ द इनिशियल मास. म्हणजे हे पहिलं युरेनियमचं मास जर आपण घेतलं आणि या दोघांचं मास जर आपण कम्पेअर केलं तर त्याच्यापेक्षा ते कमी असतं. समजा हे 10% असेल तर हे 5% नसतात दोघं. 5 मिळून 10 व्हायला पाहिजे किंवा 10 चे 5 मध्ये स्प्लिट व्हायला पाहिजे, तर ते तसं नाही होत. काही विशिष्ट 4.9 हे तयार होतो, हा 4.8 तयार होतो आणि समथिंग विच इज रिमेनिंग गेट्स कन्वर्टेड इंटू एनर्जी. ओके, द लॉस्ट मास हॅज बीन ट्रान्सफर्ड. जे लॉस्ट झालेलं मास असतं त्या मासचं रूपांतर एनर्जीमध्ये होतं इंटू एनर्जी. ओके, द एक्स्ट्रा न्यूट्रॉन्स विल हिट अदर सराउंडिंग युरेनियम 235. आता अशी युरेनियम 235 न्यूक्लिअर रिॲक्टर मध्ये भरपूर प्रमाणात असतात. तर एका युरेनियमला जर आपण न्यूट्रॉनने मारा केला आणि त्याच्यापासून ही एक रिॲक्शन सुरू झाली तर इतर जे 3 न्यूट्रॉन आता या पहिल्या रिॲक्शन मध्ये तयार होत आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेल, आता समजा हा पहिला युरेनियम 235 याच्यावर न्यूट्रॉनचा मारा केला, तर याच्यावर न्यूट्रॉनचा मारा केल्यानंतर या युरेनियम पासून क्रिप्टॉन आणि बेरियम हे 2 वेगवेगळे न्यूक्लियस असणारे ॲटम्स तयार होतील, रिलीज होतील, बरोबर. याच्याबरोबर इथे एनर्जी तयार होईल. ओके, आणि याच बरोबर इथे 3 न्यूट्रॉन सुद्धा तयार होतील. हा एक न्यूट्रॉन, हा दुसरा न्यूट्रॉन आणि हा तिसरा न्यूट्रॉन. पहिला न्यूट्रॉन आपण हिट करण्यासाठी वापरलेला होता याला. आता याच्यातला हा न्यूट्रॉन पुढच्या युरेनियम 235 ला हिट करेल. याच्यापासून पुन्हा बेरियम आणि क्रिप्टॉन तयार होईल. याच बरोबर पुन्हा 3 न्यूट्रॉन्स इथे तयार होतील आणि एनर्जी रिलीज होईल. हा न्यूट्रॉन पुन्हा दुसऱ्या युरेनियम 235 ला हिट करेल. त्याच्यापासून क्रिप्टॉन आणि बेरियम तयार होतील. याचबरोबर एनर्जी रिलीज होईल आणि याचबरोबर इतर 3 न्यूट्रॉन्स तयार होतील. पुन्हा हा उरलेला न्यूट्रॉन इतर युरेनियम 235 ला हिट करेल. याच्याबरोबर 2 इतर ॲटम्स, बेरियम आणि क्रिप्टॉन्सचे न्यूक्लियस असलेले ॲटम्स इथे रिलीज तयार होतील. याचबरोबर इथे एनर्जी तयार होईल आणि पुन्हा इथे 3 न्यूट्रॉन्स तयार होतील. तर हे पुन्हा 3 न्यूट्रॉन्स पुढची रिॲक्शन घडून आणतील. हे पुन्हा 3 न्यूट्रॉन्स पुढची रिॲक्शन घडून आणतील. हे पुन्हा 3 न्यूट्रॉन्स पुढची रिॲक्शन घडून आणतील. आणि एकदा का ही सुरुवातीची रिॲक्शन सुरू झाली की मग ही रिॲक्शन कंटिन्युअसली त्या रिॲक्टर्स मध्ये होत राहते आणि प्रत्येक ठिकाणी एनर्जी, प्रत्येक ठिकाणी एनर्जी, प्रत्येक ठिकाणी एनर्जी तयार होत 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 इतकी प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होते, इतकी प्रचंड प्रमाणात एनर्जी तयार होते. जर इफ इट इज नॉट कंट्रोल्ड तर ॲटम बॉम्ब सारखे वेगवेगळे या प्रकारचे एनर्जीच्या फॉर्म मधल्या
बॉम्ब्स तयार होऊ शकतात, म्हणजे या प्रकारचे एनर्जी तयार होऊ शकते. पण तिला आपण न्यूक्लिअर रिॲक्टर्स मध्ये वापरतोय म्हणून ही जी रिॲक्शन असते ती काही विशिष्ट वेळेनंतर कंट्रोल केली जाते. ह्या न्यूट्रॉन्सला कंट्रोल केलं जातं, इतके न्यूट्रॉन्स रिलीज होऊ दिले जात नाही जेणेकरून पुढची रिॲक्शन वाढत जाईल. आणि मग तिला कंट्रोल चेन रिॲक्शन म्हणतो आपण. जेव्हा आपण तिला कंट्रोल करतो आणि विशिष्ट एनर्जी तयार करतो आणि त्या एनर्जीचं रूपांतर पाण्याला उष्णता देऊन वाफेत करण्यासाठी करतो आणि ती वाफ अल्टिमेटली आपण टर्बाईन्स फिरवण्यासाठी करतो आणि बेसिकली विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी करतो, तेव्हा तिला आपण न्यूक्लिअर फ्युजनमध्ये पीसफुल पर्पजसाठी या प्रकारची इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी वापरण्यात येणारी एनर्जी म्हणतो. ओके, आणि या प्रकारची एनर्जी आपण न्यूक्लिअर पॉवर प्लांट्समध्ये बेसिकली तयार करत असतो. ओके, तर each time the reaction occurs there is a release of energy in the form of heat and radiation. The heat can be converted into electricity in a nuclear power plant. Similarly, how heat from fossil fuels such as coal, gas or oil is used to generate electricity. बरोबर, मी तुम्हाला सांगितलं होतं की the extra neutrons will hit other surrounding uranium-235 atom which will also split and generate additional neutrons in a multiplying effect, thus generating a chain reaction in a fraction of second. तर एका सेकंदामध्ये ही अशी या प्रकारची मल्टिप्लाइंग रिॲक्शन, तिथे मल्टिप्लाइंग इफेक्टच्या फॉर्म मध्ये ही रिॲक्शन कंटिन्यू होते आणि एनर्जी भरपूर प्रमाणात तयार होते, म्हणून तिला कंट्रोल करावं लागतं. कंट्रोल करून ते हीट आणि रेडिएशनचा उपयोग करून आपण या प्रकारचा एनर्जीचा वापर करू शकतो. ओके, ज्याप्रमाणे आपण कोलचा उपयोग करून, गॅसचा उपयोग करून, ऑइलचा उपयोग करून या प्रकारची एनर्जी जनरेट करतो, वॉटरचा उपयोग करून एनर्जी जनरेट करतो, त्याचप्रमाणे इथे आपण न्यूक्लियसच्या एनर्जीचा उपयोग करून इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो आहोत. जर आपण कंपॅरिझन केलं की या प्रकारची न्यूक्लिअर एनर्जी, फॉर एक्झाम्पल uranium-235 पासून जी न्यूक्लिअर एनर्जी रिलीज होते ती 3 मिलियन टाइम्स मोर असते. कशापेक्षा? किलोग्रॅम ऑफ कोल बर्न. 1 किलोग्रॅम युरेनियम पासून आपल्याला 3 मिलियन्स टाइम मोर एनर्जी मिळते जर आपण 1 किलोग्रॅम कोल बर्न करून एनर्जी मिळवण्याचा प्रयत्न केला कन्व्हेन्शनली तर. ओके, तर ती एनर्जी किती असते? 19 बिलियन किलो कॅलरीज एका किलोग्रॅम uranium-235 ला कन्वर्ट केलं न्यूक्लिअर प्रोसेसने एनर्जी रिलीज करण्यासाठी तर. आणि जर आपण 1 किलोग्रॅम ऑफ कोल बर्न केला तर त्याच्यापासून 2.7 मिलियन केजी एनर्जी मिळते. ओके, तर या प्रकारे कन्व्हेन्शनली, तर या प्रकारे आपण जर कंपॅरिझन केलं तर 1 किलोग्राम ऑफ कोल बर्न केल्यानंतर मिळणारी एनर्जी पेक्षा 3 मिलियन टाइम्स मोर एनर्जी 1 किलोग्राम ऑफ uranium-235 बर्न कन्वर्ट केल्यानंतर एनर्जी मिळते. आणि त्याच्यामुळेच ही जी एनर्जी असते न्यूक्लिअर रिॲक्टर्स मध्ये तयार होणारी एनर्जी ती 7.2 × 10⁻13 जूल पर किलोग्राम ऑफ uranium-235. ओके, आणि हे 2.4 × 10⁻7. तर इतका फरक त्याच्यामध्ये असतो. तर यू कॅन इमॅजिन हाऊ लार्ज एनर्जी वी कॅन प्रोड्यूस फ्रॉम अ न्यूक्लियस. ओके, ऑल राईट. तर हा uranium-235 चा एक एलिमेंट आहे जो रेडिओ ऍक्टिव्ह आहे, आयसोटोप आहे युरेनियमचा, जिथे त्याचा हा अणू ॲटॉमिक मास आहे, बरोबर, अणु वस्तुमानांक आहे आणि हा अणु क्रमांक आहे 92, बरोबर ना. तर हे ॲटॉमिक मास म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स आणि हे फक्त प्रोटॉन्स. ऑल राईट. तर याप्रमाणे हे uranium-235 ला आपण बाहेरून न्यूट्रॉनचा मारा केल्यानंतर अनस्टेबल करतो. हा uranium-236 होऊन जातो. पुन्हा याचा जो केंद्रक असतो तो अत्यंत अनस्टेबल होतो आणि तो अनस्टेबल झाल्या काय होतं, तर हा अनस्टेबल झाल्या तो इतर 2 ॲटम्स मध्ये स्प्लिट झाल्यानंतर एक बेरियम आणि एक क्रिप्टॉन तयार होतो. ऑल राईट. आणि याच्याबरोबर एनर्जी तयार होते, लॉस्ट मास जे असतं ते एनर्जी बरोबरच 3 न्यूट्रॉन्स पण इथे तयार होताना दिसतात. ही एनर्जी तयार होते लॉस्ट मास पासून आणि त्यानंतर 3 न्यूट्रॉन्स सुद्धा त्याच्यातून बाहेर पडतात आणि ही रिॲक्शन या पद्धतीने कंटिन्यू होते. या प्रकारे जी कंटिन्यू होते रिॲक्शन ही uranium-235 वर 1 न्यूट्रॉनचा मारा केल्यानंतर पुन्हा आता आपण हे बघतो आहोत. uranium-236 झालं, uranium-235 हे 36 मध्ये रूपांतरित झालं. 1 न्यूट्रॉन तिथे ऍड झाला, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन आहे ना, तर इथे प्रोटॉन मध्ये पुन्हा 1 न्यूट्रॉन ऍड झाला तर 236 झालं, विच इज व्हेरी अनस्टेबल, अननॅचरल असल्यामुळे तो अनस्टेबल होतो, पुन्हा तो स्टॅबिलाइज होतो आणि क्रिप्टॉन आणि या प्रकारे 141 अणु वस्तुमानांक आणि 56 अणु क्रमांक असलेला बेरियम पण इथे तयार होतो. याच्यावर काही प्रमाणात एनर्जी रिलीज होते मास पासून, विशिष्ट मास पासून, आणि
थोड्या मासपासून आणि इथे पुन्हा न्यूट्रॉन्स पण तयार होतात 3 आणि हे पुन्हा पुढच्या याला हिट करतात. याप्रमाणे ही रिॲक्शन हे पुन्हा याच प्रकारे नवीन रिॲक्शन घडवून आणतात आणि या प्रकारे ही चेन रिॲक्शन घडत असते. तिला कंट्रोल केलं तर न्यूक्लिअर रिॲक्टर्समध्ये आपण कंट्रोल कंडिशनमध्ये ही एनर्जी कंट्रोल करू शकतो आणि तिचा वापर नंतर पुढे आपण चांगल्या पीसफुल पर्पजसाठी करू शकतो. तर या पद्धतीने ही रिॲक्शन घडून येऊ शकते. इथे मी तुम्हाला सांगितलं पाहिजे, इथे 3 न्यूट्रॉन्स पहिल्या युरेनियमला हिट केल्यानंतर एनर्जी रिलीज झाली 3 न्यूट्रॉन्स तयार झाले. या 3 न्यूट्रॉन्स पैकी एक पहिला न्यूट्रॉन पुन्हा हीच रिॲक्शन घडून आणेल, त्याच्यापासून 3 न्यूट्रॉन्स तयार होतील. दुसरा न्यूट्रॉन दुसऱ्या युरेनियम 235 ला हिट करेल, त्याच्यापासून 3 न्यूट्रॉन्स तयार होतील. तिसरा न्यूट्रॉन दुसऱ्या युरेनियम 235 ला हिट करेल आणि त्याच्यापासून 3 न्यूट्रॉन्स तयार होतील. आणि याच प्रकारे हे 3 तयार झालेले न्यूट्रॉन्स पुन्हा पुढची रिॲक्शन घडून आणतील दुप्पट तिपटीने, मल्टिप्लाइंग फॅक्टर, बरोबर ना. तर या पद्धतीने मल्टिप्लाइंग इफेक्ट असतो आणि अशी ही एनर्जी कंटिन्युअसली तयार होत असते. तर ही रिॲक्शन जी असते ती साधारणतः इथे घडून येते. तर हा संपूर्ण न्यूक्लिअर प्लांट, पॉवर प्लांट आहे. बाहेरून आपल्याला फक्त या प्रकारचे कुलिंग टॉवर्स दिसतात आणि त्याच्यातून वाफ बाहेर जाताना दिसत असते, बरोबर ना. तर ऍक्च्युली या संपूर्ण न्यूक्लिअर पॉवर प्लांटचं स्ट्रक्चर जर आपण इथे बघितलं तर त्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला हे काही कॉम्पोनंट्स बघायला मिळतात. त्याच्यामध्ये हा एक कोर असतो. हा जो कोर असतो त्याला संपूर्ण बाहेरून कॉन्क्रीट, सिमेंट, स्टीलचं कव्हरिंग केलेलं असतं, सो दॅट आतमध्ये कुठलीही अनकंट्रोल चेन रिॲक्शन जर चुकून झाली तर तिचा इफेक्ट बाहेर लगेच इमिजिएटली व्हायला नको म्हणून असे जाड कॉन्क्रीटचे, सिमेंटचे मोठमोठे रॉड्स किंवा भिंती तिथे बांधलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये ही रिॲक्शन घडून येते. तर हा जो कोर असतो त्या कोरमध्ये पुन्हा इथे बघा, तुम्ही इथे बघू शकता, या ठिकाणी या प्रकारची विशिष्ट ही प्रोसेस सुरू असते. जी प्रोसेस मी तुम्हाला सांगितलं युरेनियम 235 या 2 वेगवेगळ्या ॲटम्समध्ये ब्रेक होतो आणि अशा पद्धतीने ही रिॲक्शन चालू असते. ती कुठे सुरू असते? हे युरेनियमचे रॉड्स आहेत. हे कसे दिसतात वगैरे वगैरे हे आपण नंतर बघणार आहोत. आणि या युरेनियम रॉडवर हे न्यूट्रॉन्सचे विशिष्ट सब ॲटॉमिक पार्टिकल्स आदळल्यानंतर ही रिॲक्शन इथे घडून येते आणि इथे एनर्जी तयार होते. बघा, ही हीट तयार झाली इथे. मग हे कंटिन्युअसली युरेनियमवर ही रिॲक्शन झाल्यानंतर या ठिकाणी हे रॉड्स जे असतात, या फ्युएल रॉड्स या प्रकारे एनर्जी तयार करतात आणि ही एनर्जी या फॉर्ममध्ये इथे रिलीज होते. आणि ही जी उष्णता असते, ही एनर्जी असते, मग ती एनर्जी या ठिकाणी पाण्यामध्ये दिली जाते. म्हणजे पाण्याला थंड करण्यासाठी वापरली जाते. पाण्याला हीट दिली तर तिचं रूपांतर कशात होतं? वाफेत होतं. आणि ही पाण्यापासून मग या उष्णतेच्या साह्याने वाफ तयार होते. इथं पाण्यापासून या उष्णतेमुळे वाफ तयार झाल्यानंतर ही वाफ हाय, तिच्यामध्ये खूप शक्ती असल्यामुळे ही हाय एनर्जी असलेली, शक्ती असलेली वाफ जी असते ती या प्रकारचे टर्बाईन फिरवण्यासाठी वापरली जाते आणि याच्याने टर्बाईन फिरतं मग जोरजोरात. टर्बाईन फिरल्यानंतर हे जनरेटर मध्ये इलेक्ट्रिक करंट तयार होतं आणि याच्यापासून मग इलेक्ट्रिसिटी तयार होते. या प्रकारे मग उरलेली जी वाया गेलेली वाफ असते तिला पुन्हा इथे थंड केलं जातं. तिला थंड केल्यानंतर हे पाणी इथे जे असतं ते थंड पाणी पुन्हा इथे पाठवलं जातं आणि या पाण्याला पुन्हा गरम केलं जातं. पुन्हा हे पाणी गरम झाल्यानंतर तिचं वाफेत रूपांतर होतं. ही वाफ या टर्बाईनला फिरवते. हे टर्बाईन फिरल्यानंतर इथे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. ही कंटिन्युअस रिॲक्शन याच्यात चालू असते. इथे पुन्हा युरेनियम 235 चे रॉड्स बसवलेले असतात जे गरम होतात, हीट तयार होते, उष्णता तयार होते. तिथे ही उष्णता तयार होऊन पुन्हा या पाण्याला उष्णता दिली जाऊन याच्यापासून वाफ तयार होते. ही वाफ पुन्हा या टर्बाईन्सला फिरवते, पुन्हा याच्यात इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. ओके, उरलेली वाफ पुन्हा थंड करण्यासाठी वापरली जाते आणि जास्त जर इथे वाफ झाली, एक्स्ट्रीम वाफ जी असते ती, उरलेली वाफ जी असते ती वाफ मग कुलिंग टॉवर्स मधून बाहेर सोडण्यात येते, सो दॅट हिला आपण कंट्रोल करू शकतो. मग बाहेर ही जी निघत असते या कुलिंग टॉवर्स मध्ये ती असते वाफ, ती ऍक्च्युली स्टीम असते. ओके, आणि या प्रकारची ही संपूर्ण प्रोसेस जी असते त्याच्यामध्ये बेसिकली या उष्णता ऊर्जेपासून तिचं उष्णता ऊर्जेचं रूपांतर वाफेत केलं जातं आणि मग ही अल्टिमेटली स्टीम जी असते, वाफ जी असते ती या टर्बाईन्सला फिरून तिचं रूपांतर इलेक्ट्रिसिटीमध्ये केलं जातं. ओके, विद्युत ऊर्जा इथे तयार केली जात असते. तर ही इलेक्ट्रिसिटी या जनरेटर्स मध्ये तयार केली जाते. ओके, हाऊ डज अ न्यूक्लिअर पॉवर प्लांट वर्क्स नाऊ? मी तुम्हाला सांगूनच दिलंय थोडक्यात, पण तरी आपण इथे डिटेलमध्ये बघणार आहोत. इनसाइड न्यूक्लिअर पॉवर प्लांट, न्यूक्लिअर रिॲक्टर्स अँड देअर इक्विपमेंट्स कंटेन अँड कंट्रोल द चेन रिॲक्शन. ही सगळी रिॲक्शन जी आहे तिला कंट्रोल करणं गरजेचं असतं, नाहीतर बॉम्ब तयार होऊन जातील. आपल्याला इथे बॉम्ब तयार होऊ द्यायचे नाहीयेत.
आपल्याला लिमिटेड फॉर्म मध्ये ती एनर्जी कन्वर्ट करायची आणि त्या एनर्जीचा उपयोग इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी करायचा आहे. लक्षात येते का तुमच्या? अदरवाईज ॲटम बॉम्ब्स तयार होऊन जातील तिथे तिला कंट्रोल नाही केलं तर. पण आपल्याला न्यूक्लिअर रिएक्टर्स तेवढ्यासाठीच बांधायचे जिथे आपल्याला तिला कंट्रोल करायची. ती चेन रिॲक्शन कंट्रोल करू शकलो तरच आपल्याला लिमिटेड एनर्जी तिथे तयार करता येणार आहे. आणि ही लिमिटेड एनर्जी मग आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट करून देणार आहे. तर मोस्ट कॉमनली आपण काय विशिष्ट एखादं रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट वापरतो, इंधन वापरतो आणि त्या इंधनाचा वापर करून या लिमिटेड चेन रिॲक्शन, कंट्रोल चेन रिॲक्शन मध्ये विशिष्ट एनर्जी तयार करतो, जिचा वापर आपण स्टीम जनरेट करून जनरेटर्स मध्ये इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी करतो. टर्बाईन फिरून जनरेटर मध्ये इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी करतो. तर युरेनियम 235 सारखे काही फ्युएल असतात. याशिवाय आपण कोणते कोणते फ्युएल वापरू शकतो? कोण सांगू शकेल मला? ज्यांचा या अभ्यास चांगला असेल ते मला सांगू शकतात इथे. जे हा व्हिडिओ बघतात खाली कमेंट बॉक्समध्ये, मी नंतर बघेल तुमच्या कमेंट्स, पण तुम्ही लिहा कोणतं युरेनियम 235 शिवाय आपण काय काय वापरतो, काय वापरू शकतो, भारतात कशाचे साठे आहेत. युरेनियम 235 रिच हे फिजाईल मटेरियल आहे का आपल्याकडे? नाही, सध्या अवेलेबल नाही. आपल्याला बाहेरून आयात करावं लागतं ते, आणि ते आयात करून पुन्हा त्याच्यामधले युरेनियम 238 इनरिचमेंट करावे लागते. जेवढे पैसे आपल्याकडे ज्यावेळी आपण हा न्यूक्लिअर पॉवर प्लांट तयार केला त्यावेळी नव्हते. म्हणून मग आपल्याकडे थोरियमचे साठे आहेत. या थोरियमचा सुद्धा आपण उपयोग करू शकतो. थोरियमचे जे साठे आहेत ते थोरियमचा सुद्धा उपयोग आपण इथे करू शकतो. याचबरोबर प्लुटोनियमचा सुद्धा उपयोग करू शकतो. बरोबर, प्लुटोनियम आणि थोरियम, बरोबर, ओके, यांचा सुद्धा आपण उपयोग करू शकतो. याशिवाय युरेनियम 238 हे फर्टाईल मटेरियल असतं. ऍक्च्युली हे इतकं योग्य नाहीये न्यूक्लिअर रिॲक्टर्स मध्ये एनर्जी जनरेट करण्यासाठी, विच इज फर्टाईल मटेरियल, ज्याला आपण पुन्हा युरेनियम 235 मध्ये कन्व्हर्ट करतो आणि मग त्याचा वापर करतो. युरेनियम 233 हे अत्यंत मोस्ट फिजाईल मटेरियल म्हटलं जातं. हे त्याच्यानंतर युरेनियम 235 फिजाईल मटेरियल आहे. तर हे मोस्ट फिजाईल मटेरियल सुद्धा आपण वापरू शकतो. युरेनियम 235 तर आपण वापरतोच, पण याशिवाय युरेनियम 233, थोरियम 238, प्लुटोनियम 239 हे सुद्धा आपण या न्यूक्लिअर रिॲक्टर्स मध्ये वापरू शकतो ॲज अ फ्युएल, इजंट इट? ऑल राईट. तर आपण आता वी विल गो अहेड नाऊ. वी आर कॉन्सन्ट्रेटिंग ऑन युरेनियम 235 कारण हेच मटेरियल बेसिकली न्यूक्लिअर रिॲक्टर्स मध्ये असेल तर त्याच्यापासून जास्तीत जास्त ऊर्जा निर्माण होते. युरेनियम 233 तर यूज करतोच, आपण करूच शकतो. हे आणखी बेस्ट आहे याच्यापेक्षा, पण याला तयार करण्यासाठी भरपूर जास्त एनर्जी कॉस्ट वगैरे लागते. म्हणून मग आपण युरेनियम 235 ला जनरली इथे ह्या न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये ॲज अ फ्युएल म्हणून रेकग्नाइज करतो किंवा लक्षात ठेवतो किंवा जनरली त्याचा वापर करतो. ओके, तर फ्युजन रिॲक्शनने युरेनियम 235 सारखे काही रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल्स आपण वापरतो फ्युएल म्हणून, आणि त्यांचा फ्युजन रिॲक्शनने एनर्जी तयार करण्यासाठी उपयोग केला जात असतो या न्यूक्लिअर रिॲक्टर्समध्ये. द हीट वॉर्म्स द रिॲक्टर्स कूलिंग एजंट टिपिकली वॉटर टू प्रोड्यूस स्टीम. आणि मग या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं या आधीच्या या प्रोसेसमध्ये हे जे कूलिंग एजंट्स असतात, म्हणजे इथे वॉटर वापरलंय आपण, तर हीट जी असते ती पाण्याला मिळाली तर पाण्यापासून तिचं रूपांतर वाफेत होतं, पाण्याचं रूपांतर वाफेत होतं या हीटमुळे, आणि ही वाफ मग अल्टिमेटली आपण यूज करतो टर्बाईन्स फिरवण्यासाठी. ओके, द स्टीम इज देन चॅनल टू स्पिन टर्बाईन्स ऍक्टिव्हेटिंग अन इलेक्ट्रिक जनरेटर टू क्रिएट लो कार्बन इलेक्ट्रिसिटी. फार महत्वाचं आहे, लो कार्बन इलेक्ट्रिसिटी. फॉसिल फ्युएलमुळे पण आपल्याला एनर्जी मिळते, पण त्याच्यात कार्बन जास्त आहे ना, तर हे साईड इफेक्ट्स आहे, पॉल्युशन होतंय. पण लो कार्बन इलेक्ट्रिसिटी आपण इथे तयार करू शकतोय विथ द हेल्प ऑफ न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स, न्यूक्लिअर रिॲक्टर्स. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला जर कंट्रोल कंडिशन मध्ये कंट्रोल चेन रिॲक्शन ठेवता आली त्या विशिष्ट याच्यामध्ये पॉवर प्लांट्स मध्ये, तर वी कॅन प्रोड्यूस दिस इलेक्ट्रिसिटी. ओके, स्टीमच्या साह्याने टर्बाईन्स फिरून आपण इलेक्ट्रिक जनरेटरच्या साह्याने इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो, जी लो कार्बन इलेक्ट्रिसिटी असेल. ओके, तिचा उपयोग आपण करू शकतो इतर सर्व इलेक्ट्रिसिटीशी संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी. सो दॅट स्टीम इज जनरल यूज टू स्पिन टर्बाईन्स अँड दोज टर्बाईन्स ऍक्टिव्हेट्स अँड इलेक्ट्रिक जनरेटर्स टू क्रिएट लो कार्बन इलेक्ट्रिसिटी. ओके, आता आपण न्यूक्लिअर रिॲक्टरवर फोकस करणार आहोत. हा जो न्यूक्लिअर रिॲक्टर आहे संपूर्ण, त्या रिॲक्टर्स मधले जे कॉम्पोनंट्स आहेत ते कॉम्पोनंट्स कुठले कुठले आहेत हे थोडक्यात आपण बघणार आहोत. देर आर सेव्हरल कॉम्पोनंट्स कॉमन टू मोस्ट टाइप ऑफ रिॲक्टर्स. म्हणजे बेसिकली व्हेरियस रिॲक्टर्स आर प्रेझेंट इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स.
तर ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असतील त्याची नावं, किती नावं आहेत, भरपूर नावं आहेत, ते आपण नंतर बघणार आहोत, डिस्कस करणार आहोत. प्रेशराइज हेवी वॉटर रिॲक्टर, फास्ट ब्रीडर रिॲक्टर, बॉइलिंग वॉटर रिॲक्टर, एक्सेट्रा एक्सेट्रा, ॲडव्हान्स हेवी वॉटर रिॲक्टर, बरोबर, लाईट वॉटर रिॲक्टर वगैरे वगैरे. ह्या सगळ्या रिॲक्टर्समध्ये बेसिकली हे मेन कॉम्पोनंट्स असतातच. कोणते कोणते मेन कॉम्पोनंट्स असतात ते आपण थोडक्यात बघणार आहोत. तर पहिला कॉम्पोनंट आहे फ्युएल. फ्युएल तर लागतंच, तिथे इंधन लागणारच आहे. जसं आपण युरेनियम 235 वापरलं, त्याचे रॉड्स वापरले, रॉडच्या फॉर्ममध्ये असतो. तसंच आपण इथोरियम, प्लुटोनियम, युरेनियमचे इतर जे आहेत, युरेनियम 238, युरेनियम 233 सारखे इंधन इथे वापरू शकतो. पण बेस्ट फिजाईल मटेरियल इज युरेनियम 235 किंवा युरेनियम 233. तर हे फ्युएल म्हणून आपण वापरतो. याच्यात युरेनियम 235 हे एनरिच्ड फिजाईल फ्युएल आपण जनरली वापरतो. मग मॉडरेटर वापरतो आपण. मॉडरेटर कशासाठी वापरतो हे आपण थोडक्यात बघणार आहोत. टू मॉडरेट द रिॲक्शन, म्हणजे याच्यामध्ये युरेनियम 235 वर जेव्हा आपण एखाद्या न्यूट्रॉनचा मारा करतो, तर तो न्यूट्रॉन जो असतो, त्या मारा केलेल्या न्यूट्रॉनने या युरेनियम 235 ला युरेनियम 236 मध्ये रूपांतरित करायला पाहिजे. त्याला अनस्टेबल करणं गरजेचं आहे. जर या न्यूट्रॉनचा वेग इतका हाय असला की तो याच्यातून आरपार निघून गेला, तर तो त्याला युरेनियम 236 मध्ये रूपांतरित करू शकत नाही. या न्यूट्रॉनने याच्या न्यूक्लियस मध्ये जाऊन त्याला अनस्टेबल करणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा न्यूक्लियस आहे, हा न्यूट्रॉन आहे, त्याने युरेनियम 235 ला हिट केलं तर या न्यूक्लियस मध्ये तो एंटर व्हायला पाहिजे. अदरवाईज या न्यूट्रॉनचा वेग जर जास्त असेल तर तो डायरेक्ट असा आरपार निघून जाईल. तसा आरपार तो निघाला नको म्हणून या न्यूट्रॉनचा वेग कमी केला जातो, कमी करावा लागतो. तो या न्यूक्लियसलाच हिट करेल याची काळजी घ्यावी लागते, जी मॉडरेटरच्या साहाय्याने केली जाते. ओके, त्यानंतर कंट्रोल रॉड्स असतात, ब्लेड्स असतात. हे कंट्रोल रॉड्स फार महत्वाचं काम करतात. ते कंट्रोल करतात न्यूट्रॉन्सला. याच्यापासून आता 3 न्यूट्रॉन्स तयार होतील. या 3 न्यूट्रॉन्स नंतर हिट करून पुन्हा हे 3 न्यूट्रॉन्स तयार होतील, हे 3 न्यूट्रॉन्स तयार होतील, हे 3 न्यूट्रॉन्स तयार होतील. पुन्हा ते पुढच्या 3 न्यूट्रॉन्स तयार करतील हिट करून. ही रिॲक्शन अशा पद्धतीने चालत राहिली तर भरपूर एनर्जी प्रचंड प्रमाणात तयार होऊन जाईल अचानक, आणि तिच्यावर काहीच कंट्रोल राहणार नाही. आणि मग ॲटम बॉम्ब सारखे काही विशिष्ट कंडिशन्स तिथे तयार होऊ शकतात, भरपूर एनर्जी तयार होऊन. हे होऊ नये म्हणून इथे कंट्रोल रॉड्स जागोजागी बसवलेले असतात. हे कंट्रोल रॉड्स काय करतात, हे भरपूर न्यूट्रॉन्स साईड बाय साईड तयार होत असतात, त्यांना ऍब्सॉर्ब करून घेतात. आणि त्यांना ऍब्सॉर्ब केल्यामुळे लिमिटेडच न्यूट्रॉन पुढे तयार होते. म्हणजे याच्यापासून जर इथे 3, इथे 3, इथे 3 तयार होणार असतील, हे 3 तयार होणार असतील, या एकापासून 3 तयार होणार असतील, एकापासून 3 तयार होणार असतील, तर इथे हे 3 तयार न होता इथे एक एकच तयार होईल. हे 2 त्याच्याकडून ऍब्सॉर्ब केले जातील कंट्रोल रॉडने, हे 2 ऍब्सॉर्ब केले जातील, हे 2 ऍब्सॉर्ब केले जातील, आणि हिला कंट्रोल केलं जाईल. सो दॅट वी पुट दोज कंट्रोल रॉड्स आर प्लेट्स, कंट्रोल रॉड्स इनसाइड दॅट कोर इन द फ्युएल. ओके, कूलंट असतात काही, ते कूल करण्यासाठी. म्हणजे मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं, पाण्याला कूल करण्यासाठी, म्हणजे हे जे पाणी आहे ह्या पाण्याला कूल करण्यासाठी आपण बेसिकली हे कूलंट्स वापरतो. हे थंड करतात, ते त्या उष्णता ऊर्जा वापरून त्याचं वाफ्यात रूपांतर होतं, आणि मग हे अल्टिमेटली कूल होतात, आणि मग हे कूलंट्स आपण वापरतो जनरली. ओके, आणि नंतर असं कंटेनमेंट म्हणजे संपूर्ण जे हे कंटेनमेंट असतं त्याच्यामध्ये ही संपूर्ण प्रोसेस जी होत असते, ती कंटेनमेंट कशी असते ते पण आपण थोडक्यात बघणार आहोत. कशाची असते ती, हे कंट्रोल करण्यासाठी किंवा तिला प्रोटेक्शन करण्यासाठी ती कॉन्क्रीटची बनलेली असते किंवा कशाची बनलेली असते, हे सगळं आपण डिटेल अभ्यासणार आहोत. तर हे न्यूक्लिअर रिॲक्टर्सचे जे कॉम्पोनंट्स आहेत त्याच्यामध्ये हे सेव्हरल कॉम्पोनंट्स आपण थोडक्यात बघणार आहोत, जे सगळ्या रिॲक्टर्समध्ये असतातच. तर याच्यातलं जे फ्युएल असतं ते युरेनियम ऑक्साईडच्या पॅलेट्सचं बनवलेलं असतं. याच्यात युरेनियम 235 सारखे इंधन आपण वापरत असतो, आणि हे इंधन जे असतात ते बेसिकली आपण या प्रकारे ह्या रॉडच्या फॉर्म मध्ये वापरत असतो. तर हे युरेनियम 235 कसं असतं बसवलेलं, तर हे छोटे छोटे फ्युएल तयार केले जातात. तर भारतात आता कुठे कुठे हे युरेनियम 235 चे फ्युएल रॉड्स तयार केले जातात, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग तुम्ही या डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी या वेबसाईटला भेट द्यायची आहे. मग हे युरेनियमचे रॉड्स कुठे तयार केले जातात, त्यांना या प्रकारच्या फ्युएल असेंबलीमध्ये कुठे बांधलं जातं, हे सगळा अभ्यास तुम्ही मग नंतर करू शकतात. मी जर तुम्हाला ही बेसिकली प्रॉपर आयडिया दिली तर भारतात कुठल्या प्रकारचे रिॲक्टर्स वापरले जातात हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्याच्याशी संबंधित इन्फॉर्मेशन तुम्हाला आता घेता येईल, कारण तुम्हाला बॅकग्राऊंड माहिती. तर हे जे फ्युएल रॉड्स असतात ते रॉड्स एका नळीमध्ये मग फिट केले जातात. आता हे रॉड्स असे इथे पॅक केले जातात. ओके, हे असे पॅलेट्सच्या फॉर्ममध्ये हे जे युरेनियमचे फ्युएल आहेत ते असे अरेंज केले जातात, पॅलेट्सच्या फॉर्ममध्ये पॅक केले जातात, आणि मग हे पॅलेट जे असतात या प्रकारे या रॉडच्या फॉर्ममध्ये बसवलेले असतात. हे पहा, हे पॅलेट्स आहेत, युरेनियम फ्युएल पॅलेट्स. ओके, तर हे फ्युएल रॉड आहे, या फ्युएल रॉडमध्ये हे पॅलेट्स टाकलेले आहेत.
ओके. आणि मग हे सगळे रॉड्स या पद्धतीने अरेंज करून हे एकामध्ये टाकलेत, मग ते दुसऱ्यात टाकलेत, मग तिसऱ्यात टाकलेत, मग चौथ्यात टाकलेत. ओके. या पद्धतीने हे रॉड्स अशा पद्धतीने भरपूर अरेंज केलेले असतील. ते किती टाकलेले असेल यानुसार त्या रिॲक्टर्सनुसार ते ठरतं. तर ही फ्युएल असेंब्ली असते. तर याच्यात हे फ्युएल रॉड्स टाकलेले असतात. ओके. तर हे बेसिक फ्युएल साधारणतः युरेनियम ऑक्साईडचं असतं. ते युरेनियम आयदर युरेनियम 235चं असू शकतं, युरेनियम 233चं असू शकतं, किंवा इतर कुठलंही इंधन आपण वापरू शकतो. बेसिकली आपण युरेनियम 235 हे इंधन म्हणून वापरतो, युरेनियम ऑक्साईड. ओके. मॉडरेटर आहेत. तर मॉडरेटर म्हणजे काय, तर जे मटेरियल कोअरमध्ये न्यूट्रॉन रिलीज जो होतो, त्या न्यूट्रॉनचा रिलीज होण्याचा जो स्पीड असतो तो स्पीड कंट्रोल करतात किंवा त्याला स्लो डाऊन करतात फ्युजन रिॲक्शन मध्ये, त्यांना आपण मॉडरेटर म्हणतो. तर हे मॉडरेटर जे असतात साधारणतः ते वॉटर असू शकतं, काही वेळा हेवी वॉटर असू शकतं किंवा ग्राफाईट असू शकतात. काही मध्ये वॉटर वापरतो तर ते रिॲक्टर्स वेगळे असतात, काहींमध्ये आपण हेवी वॉटर वापरतो ते रिॲक्टर्स वेगळे असतात, काहींमध्ये आपण ग्राफाईटच्या कांड्या वापरतो हे मॉडरेटर म्हणून न्यूट्रॉनचा वेग कंट्रोल करण्यासाठी, त्यांना पण वेगळे रिॲक्टर्स म्हणतो. तर याच्यामध्ये बघा हे युरेनियम चे फ्युएल रॉड्स आहेत. याच्यामध्ये समजा युरेनियम 235 आहे. याच्यावर जर आपल्याला म्हणजे याच्या न्यूक्लियसला अनस्टेबल करायचं आपल्याला, तर बाहेरून आपण न्यूट्रॉनचा मारा करतो, बरोबर. या न्यूट्रॉनचा मारा करताना या न्यूट्रॉनचा जर वेग हाय असेल तर तो डायरेक्ट याच्यातून आरपार चालला जातो, बाहेर येऊन जातो, मध्ये जात नाही. म्हणून या न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी आपण मॉडरेटर्स वापरतो. आणि हे मॉडरेटर्स काय काय असू शकतात, ते आयदर पाणी असू शकतं किंवा मग हेवी वॉटर असू शकतं. हेवी वॉटर म्हणजे लाईट वॉटर आणि हेवी वॉटर. हेवी वॉटर मध्ये आपण हायड्रोजनच्या ऐवजी ड्यूटेरियम वापरलेला असतो. ओके. तर H2O ऐवजी D2O वापरलेला असतो, याला आपण हेवी वॉटर म्हणतो. हे साधं पाणी सुद्धा वापरू शकतो आपण, D2O वापरू शकतो किंवा ग्राफाईटच्या कांड्या वापरू शकतो. हे ग्राफाईट, D2O किंवा H2O मॉडरेटर म्हणून काम करतात. आणि हे मॉडरेटर्स काय करतात, या न्यूट्रॉनचा वेग कमी करतात. हा न्यूट्रॉनचा वेग कमी झाल्यामुळे तो न्यूट्रॉन प्रॉपर या न्यूक्लियस मध्येच जातो आणि या युरेनियमच्या न्यूक्लियस युरेनियम 235 न्यूक्लियस मध्येच एंटर करतो. मग युरेनियम 236 अनस्टेबल होतो आणि त्याचं रूपांतर क्रिप्टॉन आणि बेरियम सारख्या इतर ॲटम्स मध्ये होतं. ओके. आणि मग या प्रकारे ह्या न्यूट्रॉनचा वेग कंट्रोल करण्यासाठी हे मॉडरेटर्स इथे बसवलेले असतात. तर हे जे मॉडरेटर्स असतात ते काय करतात, युरेनियम 235 सारख्या फ्युएल्सला न्यूट्रॉनचा योग्य पद्धतीने मारा होण्यासाठी त्यांचा वेग कमी करतात. हे वेग कमी करतात ते मटेरियल्स जे असतात त्यांना आपण मॉडरेटर्स म्हणतो. आणि म्हणून मग यांना क्रिप्टॉन आणि बेरियम सारख्या दोन मूलद्रव्यांमध्ये त्यांच्या अणुकेंद्रकांमध्ये विभाजित करता येतं. तर हे मॉडरेटर्स कॅन बी वॉटर, दे कॅन बी हेवी वॉटर और दे कॅन बी ग्राफाईट. ओके. आणि ते साधारणतः इथे असतात, या ठिकाणी असतात ते असे इथे पाण्याच्या फॉर्म मध्ये असतात किंवा ग्राफाईटच्या कांड्या वापरल्या जातात अशा. ते न्यूट्रॉनचा वेग कमी करतात. आलं लक्षात. आता कंट्रोल रॉड्स असतात काही किंवा ब्लेड्स असतात. आता हे कंट्रोल रॉड्स कुठे असतात, हे कंट्रोल रॉड्स मी तुम्हाला दाखवते. आता कंट्रोल रॉड्स असतात हे कंट्रोल रॉड्स आहेत. पुन्हा डिटेल बघू आपण. म्हणजे हे तर आपण फ्युएल वापरलं, हे मॉडरेटर आजूबाजूला, पण हे कंट्रोल रॉड्स वरती दिसतात. तर हे काय करतात हे कंट्रोल रॉड्स, ते आपण बघणार आहोत. दीज आर मेड विथ न्यूट्रॉन ऍब्सॉर्बिंग मटेरियल सच एज कॅडमियम, हाफनियम और बोरॉन. कॅडमियम, हाफनियम, बोरॉन सारखे हे मटेरियल्स जे असतात ते न्यूट्रॉनला ऍब्सॉर्ब करतात. काय ऍब्सॉर्ब करतात मी इतक्याच तुम्हाला सांगितलं. बेसिकली याच्यात काय होतं हे पाहे, जे फ्युएल रॉड्स येतात आहे आणि याच्यातले हे जे ऑरेंज कलरचे आहेत इथं, फक्त ते अंडरस्टँड होण्यासाठी त्यांनी याचा कलर समजा असा आहे किंवा मी तुम्हाला सांगितलं तसं असू शकतो. आणि या प्रकारे हे जे आहेत कंट्रोल रॉड्स ते वरून टाकलेले असतात. आता हे कंट्रोल रॉड्स या युरेनियमच्या फ्युएलच्या या प्रकारच्या व्हेसल्स मध्ये टाकल्यामुळे किंवा फ्युएल रॉड्सच्या आजूबाजूला टाकल्यामुळे काय होतं, हे कंट्रोल रॉड्स जे असतात ते न्यूट्रॉनचा मारा जो झालेला असतो, अधिक न्यूट्रॉन्स जे तयार झालेले असतात त्यांना ऍब्सॉर्ब करून घेतात. समजा हा युरेनियम 235 आहे. ओके. याच्यावर एक न्यूट्रॉनचा मारा केला, या न्यूट्रॉनचा वेग कोणी कंट्रोल केला, मॉडरेटरने, बरोबर. मग तो या ठिकाणी या न्यूक्लियस मध्ये गेला आणि याला अनस्टेबल केलं. म्हणजे या अनस्टेबल झालेल्या युरेनियम 236 जो आहे त्याचा अनस्टेबिलिटीमुळे तो क्रिप्टॉन आणि बेरियम सारख्या इतर अणुकेंद्रकांमध्ये तुटला, बरोबर. आता याच्याबरोबर 3 न्यूट्रॉन पण बाहेर आले, एनर्जी तर रिलीज झाली इथे
आणि 3 न्यूट्रॉन बाहेर आले. आता हे 3 न्यूट्रॉन पुढच्या 3 न्यूट्रॉन तयार करतील. म्हणजे हा न्यूट्रॉन हिट करेल, पुढचे 3 न्यूट्रॉन तयार होईल. हा हिट करेल, पुढचे 3 न्यूट्रॉन तयार होतील. हा हिट करेल, पुढचे 3 न्यूट्रॉन्स तयार होतील. बरोबर, या प्रकारे ही रिॲक्शन घडून येते. आता हे पुन्हा पुढचे 3, बरोबर, हे पुन्हा पुढचे 3. म्हणजे हिला काही लिमिटच नाही. आता मल्टिप्लाइंग इफेक्ट आहे तो. आणि या प्रकारे जर भरपूर न्यूट्रॉन तयार होऊन गेले तर ते अधिकाधिक युरेनियम 235 ला हिट करतील या रॉड्स मधले आणि एनर्जी जास्त तयार होऊन जाईल. आणि ही एनर्जी अति प्रचंड प्रमाणात तयार झाली तर तिथे अनकंट्रोल्ड चेन रिॲक्शन फॉर्म होऊन जास्त एनर्जी तयार होऊन तर तिथे काहीतरी नवीन प्रॉब्लेम क्रिएट होण्याची शक्यता वाढू शकते. आणि म्हणून हे नको हे होऊ नये म्हणून मग तिथे कंट्रोल रॉड्स बसवले असतात. हे पाय कंट्रोल रॉड्स आहेत. हे कंट्रोल रॉड्स काय करतात, वेळोवेळी हे जे इतके न्यूट्रॉन्स तयार होत आहेत त्याच्यापैकी काही न्यूट्रॉन्सला ऍब्सॉर्ब करून घेतात त्यांच्यामध्ये. आणि हे ऍब्सॉर्ब केल्यामुळे काय होतं, लिमिटेडच न्यूट्रॉन्स पुढे जातात आणि ते लिमिटेडच प्रमाणात पुढची एनर्जी तयार करतात. समजा ही जी आहे तर याच्यापैकी काही न्यूट्रॉन्सला ते ऍब्सॉर्ब करून घेतात. काही न्यूट्रॉन्सला ऍब्सॉर्ब केल्यामुळे फक्त हा एकच लिमिटेड न्यूट्रॉन आता पुढे जातोय. त्याच्यापासून पुन्हा काही न्यूट्रॉन्स तयार झाले तर त्याच्यापैकी काही न्यूट्रॉन्स इथे ऍब्सॉर्ब केले जातील, फक्त याला पुढे जाऊ दिलं जाईल. इथे न्यूट्रॉन्स भरपूर तयार झाले, याच्यापैकी हे ऍब्सॉर्ब केले जातील, यालाच पुढे जायला जाईल. याच्यापैकी हे 3 न्यूट्रॉन्स याच्यापैकी ऍब्सॉर्ब केले जातील, पुढे नाही जातील. या पद्धतीने हे तयार होणारे जे न्यूट्रॉन्स असतात त्या न्यूट्रॉन्स पैकी काही न्यूट्रॉन्स ऍब्सॉर्ब केले जातात, काही पुढे जाऊ दिले जातात. हे ऍब्सॉर्ब केलेले न्यूट्रॉन्स जे असतात ते या विशिष्ट कंट्रोल रॉड्स मध्ये जमा होतात. कॅडमियम, हाफनियम, बोरॉन जमा होतात म्हणण्यापेक्षा हे मटेरियल त्याला ऍब्सॉर्ब करतात असं आपण म्हणू शकतो. ओके, आणि मग हे ऍब्सॉर्प्शनमुळे काय होतं, ही रिॲक्शन कंट्रोल्ड कंडिशन मध्ये येते आणि विशिष्टच प्रमाणात इथे एनर्जी तयार होते. कळलं प्रत्येकाला? तर ह्या प्रकारे हे कंट्रोल रॉड्स हेल्प करतात. आता पुढचा एक कॉम्पोनंट आहे कूलंट. तर कूलंट जो असतो तो असतो ऍक्च्युली फ्लुइड which circulates through the core so as to transfer heat. बरोबर, a fluid circulating through the core so as to transfer the heat from it. In light water reactor, the water moderator functions also as a primary coolant except in BWRs म्हणजे boiling water reactors. There is secondary coolant circuit where the water becomes steam. याचा अर्थ काय आहे बघा, हे समजा कूलंट आहे म्हणजे याच्यामध्ये आता ही स्टीम जनरेट झाली. बरोबर, इथे पाणी आहे ना, हे पाणी कंटिन्युअसली ही हीट ऍब्सॉर्ब करतं, याच्यापासून स्टीम जनरेट होते. ही स्टीम या टर्बाईनला फिरवण्यासाठी मदत करते आणि जनरेटर मध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. आता त्यापासून ही जी स्टीम येते, उरलेली स्टीम, वेस्ट झालेली स्टीम किंवा उरलेली जी स्टीम आहे ती या ठिकाणी जी आहे ती स्टीम थंड केली जाईल. हिला थंड करून तिचं ही वाफेला पाण्यात रूपांतर करण्यासाठी इथे कूलिंग सिस्टीम असते. हे कूलिंग वॉटर्स असतात आणि ते पुन्हा इथे जॉईन केलेले असतात आणि मग हे थंड पाणी पुन्हा या सिस्टीम मध्ये आणलं जातं. म्हणजे हे पाणी पुन्हा ही उष्णता घेतं आणि ती उष्णता पुन्हा या प्रकारे वाफ तयार करते. तर ही कूलिंग वॉटर सिस्टीम जी असते, हे कूलंट्स जे असतात ते वेळोवेळी बसवलेले असतात. तर ते फ्लुइड असतं हे संपूर्ण या सिस्टीम मधून सर्क्युलेट होणारं, जे फ्लुइड ही एनर्जी ऍब्सॉर्ब करण्यासाठी वापरतं. ओके, आणि ती ऍब्सॉर्ब झालेली एनर्जी स्टीम मध्ये कन्वर्ट होते. उरलेली स्टीम इथे बाहेर टाकून दिली जाते या कूलिंग टॉवर्स थ्रू. आणि जी बाकीची स्टीम असते ती जनरेटर फिरवण्यासाठी वापरली जाते. उरलेली स्टीम पुन्हा पाण्यात रूपांतरित होते आणि ते पाणी पुन्हा याच्यातून सर्क्युलेट केलं जातं. कळलं प्रत्येकाला? तर हे झालं कूलंटचं काम. काही कंटेनमेंट, आता हा 5वा कॉम्पोनंट आहे, प्रत्येक रिॲक्टर मध्ये असतो तो. काही वेळा आपण कंटेनमेंट बद्दल अभ्यासतो किंवा सेपरेटली आपल्याला माहिती असतं कोर कसा असतो ते. तर कंटेनमेंट हा महत्वाचा कॉम्पोनंट असतो या संपूर्ण सिस्टीम मधला, जो साधारणतः ही संपूर्ण ही बॉडी तयार करतो त्याची. आणि हे मल्टिपल लेयर्स असतात या कंटेनमेंट मध्ये सेफ्टीसाठी. तर हे जे कंटेनमेंट असतं ते कशाचं बनलेलं असतं, the structure around the reactor and associated steam generators which is designed to protect it from outside intrusion and to protect those outside from the effects of radiation in case of any serious malfunction inside. It is typically a metric thick concrete and steel structure. तर बेसिकली या संपूर्ण भागामध्ये कोअरमध्ये ही रिॲक्शन घडून येत असते. ती कंट्रोल कंडिशन मध्ये राहिली तर बरं असतं, अदरवाईज तिचे परिणाम वेगळे होऊ शकतात, जिचे रेडिएशन्स किंवा एनर्जी ही बाहेरच्या वातावरणात जाऊ शकते. असं होऊ नये म्हणून त्या संपूर्ण एरियाला या कोअरमध्ये वेगवेगळ्या लेयर्स वापरून सेफ बनवलेलं असतं. तर या मल्टिपल लेयर्स टू सेफ्टी ज्या असतात त्याच्यामध्ये 45 इंचेस स्टील रिइन्फोर्स्ड कॉन्क्रीट असतं. स्टील, भरपूर स्टील टाकलेलं
एन्फोर्स केलेलं कॉन्क्रीटने तयार केलेली असते ही वॉल. त्याच्यामध्ये 145 इंचेसची 1/4 इंच स्टील लायनर असतं त्याच्यामध्ये. 36 इंच कॉन्क्रीट शिल्डिंग असतं त्याच्यानंतर. 8 इंच त्याच्या आधी, त्याच्यानंतर 8 इंच स्टील रिॲक्टर व्हेसल्स असतात ह्या इथे. आणि मग न्यूक्लिअर फ्युएल असेंब्ली असते. म्हणजे या न्यूक्लिअर फ्युएल असेंब्लीला किती प्रकारच्या लेयर्सने सेफ्टी मिळवून दिलेली असते किंवा सेफेस्ट केलेलं असतं बघा. हा जो कोअर आहे जिथे हे ऍक्च्युली काम चालतं आहे, म्हणजे ही जी संपूर्ण प्रोसेस चालते आहे युरेनियम 235 पासून एनर्जी तयार करण्याची, त्या संपूर्ण कोअरला बघा 8 इंच स्टील रिॲक्टर व्हेसलने आधी कव्हर केलेलं असतं, बरोबर. आणि हे स्टील रिॲक्टर व्हेसलने कव्हर केल्यामुळे ते प्रोटेक्टेड राहतं. त्याच्यानंतर 36 इंचेस कॉन्क्रीट शिल्डिंग असतं त्याला, ओके. त्याच्यानंतर 1/4 इंच स्टील लायनर असतं या ठिकाणी, बरोबर, कारण ही अत्यंत जास्त प्रमाणात एनर्जी तिथे तयार होत असते. 45 इंच स्टील रिइन्फोर्स कॉन्क्रीट त्याच्यानंतर बसवलेलं असतं. आणि या पद्धतीने त्याला इतकं सेफ केलेलं असतं आणि मग ती संपूर्ण रिॲक्शन त्याच्यामध्ये घडून येऊ शकते सेफ्टी अँगलने, ओके. आता हा जो युरेनियम 235 आहे या रॉड्स मध्ये बसवलेला आपण, ओके. आता आपण काय बघितलं याच्या आधी तुम्ही बघू शकतात, मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं. आता आपण हे कॉम्पोनंट्स बघितले, फ्युएल, मॉडरेटर्स, कंट्रोल रॉड्स. याच्याच बरोबर आपण काय बघितलं, कूलंट्स, कंटेनमेंट्स. तर हे 5ही कॉम्पोनंट्स आपण थोडक्यात बघितले. त्यांचे फंक्शन्स सुद्धा आपण साईड बाय साईड थोडक्यात बघितलेले आहेत. आता हे जे फ्युएल आहे बेसिकली युरेनियम 235चं, ते फ्युएल आपण कसं तयार करतो, कुठून आणतो, कसं आणतो आणि ते या रिॲक्टर्सच्या कोअरमध्ये रॉडमध्ये कसं फिट करतो हे थोडक्यात आपण इथे बघणार आहोत. तर या ठिकाणी मायनिंग करून, म्हणजे माइन्स, वेगवेगळ्या माइन्स जे असतात जिथे हे एलिमेंट्स सापडतात युरेनियमचे मेटल फॉर्म मधले. मेटल म्हणजे तो धातू आहे, तर तो कुठे सापडतो, रॉक्स मध्ये सापडतो, वेगवेगळ्या खडकांमध्ये सापडतो. तर कोणते कोणते असे, कोणत्या एरियामधले असे खडक आहेत ज्याच्यामध्ये हे युरेनियम सापडतं, ते युरेनियम शोधावं लागतं आधी, ते मायनिंग करावं लागतं, मग त्याची इनरिचमेंट करावी लागते. कारण युरेनियम चे जिथे साठे आहेत त्या युरेनियमच्या साठ्यांमध्ये, नैसर्गिक युरेनियमच्या साठ्यांमध्ये युरेनियम 238 आणि युरेनियम 235 असे दोघंही एलिमेंट्स असतात. याच्यापैकी युरेनियम 238 हे नैसर्गिक युरेनियमच्या साठ्यांमध्ये जवळजवळ 80 ते 90% असतं आणि हे केवळ 0.7 ते 0.8% या प्रकारे असतं. साधारणतः या लेवलला असतं ते, म्हणजे फारच कमी प्रमाणात असतं, हे मला तुम्हाला इथे सांगायचं आहे. आणि हे ऍक्च्युली युरेनियम 235 आपल्याला गरजेचं असतं. तर नॅचरली ऑकरिंग युरेनियमचे आयसोटोप्स आपल्याला काही रॉक्स मध्ये सापडतात वर्ल्ड वाईड. तर युरेनियम इज अ मेटल, धातू येते, दॅट कॅन बी फाउंड इन रॉक्स ऑल ओव्हर द वर्ल्ड. युरेनियम हॅज सेव्हरल नॅचरली ऑकरिंग आयसोटोप्स, युरेनियम 238, युरेनियम 235, विच आर फॉर्म्स ऑफ एन एलिमेंट डिफरिंग इन मास अँड फिजिकल प्रॉपर्टी बट विथ द सेम केमिकल प्रॉपर्टी. यांची फिजिकल प्रॉपर्टी वेगळी असते पण केमिकल प्रॉपर्टी सेम असते. तर हे प्रिमोर्डियल आयसोटोप्स जे आहेत युरेनियमचे ते बेसिकली युरेनियम 235 आहेत आणि युरेनियम 238 आहे. याच्यापैकी युरेनियम 235 आपल्याला जास्त प्रमाणात न्यूक्लिअर रिॲक्टर्स मध्ये वापरायचं आहे, वापरता येणार आहे किंवा तेच योग्य इंधन आहे, म्हणून आपण याला फिजाईल म्हणतो. फिजाईल म्हणजे काय, फिजाईल म्हणजे जास्त करून वापरता येणार आहे असं मटेरियल. आणि हे फर्टाईल म्हणजे काय, हे डायरेक्ट वापरता येणार नाही. या युरेनियमला आपल्याला युरेनियम 235 मध्ये रूपांतरित करावं लागेल आणि मग हे वापरता येईल. तर याला आपण जेव्हा युरेनियम 238 ला युरेनियम 235 मध्ये रूपांतरण करतो आणि मग याला वापरतो, म्हणजे युरेनियम 238 ला युरेनियम 235 मध्ये रूपांतर करायचंय. युरेनियम 238चं रूपांतरण युरेनियम 235 मध्ये झाल्यानंतर याला इंधन म्हणून वापरायचंय. तर जेव्हा आपण याला कन्व्हर्ट करतो या पद्धतीने, त्या कन्व्हर्जनला आपण इनरिचमेंट म्हणतो. याच्यासाठी भरपूर पैसा लागतो. आणि हे ऍक्च्युली जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि आपण जेव्हा हे ॲटॉमिक पॉवर प्लांट्स तयार करण्याचं ठरवलं, तेव्हा हे इनरिचमेंट करण्यासाठी आपल्याकडे पैसे नव्हते, म्हणून मग आपण 3 स्टेज पॉवर प्रोग्राम, न्यूक्लिअर पॉवर प्रोग्राम जो आहे त्याचा अवलंब केला. न्यूक्लिअर पॉवर प्रोग्राम जो आहे त्याचा अवलंब केला. त्रिस्तरीय ऊर्जा कार्यक्रम, अणु ऊर्जा कार्यक्रम असं म्हणतो ना आपण, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी वाचलं असेल. तो कार्यक्रम आपण का अवलंबला, कारण हे युरेनियमचे साठे तर आपल्याकडे नाही आहेत, ते वर्ल्ड वाईड आहेत, आपल्याला बाहेरून आयात करावे लागतात. ते आयात केल्यानंतर परत त्याच्यात 80 ते 90% तर हेच आहे, याला कन्व्हर्ट करावं लागतं, पुन्हा त्याच्यात पैसा जाईल.
आणि इतका पैसा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्याकडे स्वातंत्र्य नुकतंच मिळालेलं होतं आपल्याला, आणि आपण हे ॲटॉमिक पॉवर प्लांट्स बांधत होतो, तर तेवढा पैसा आपल्याकडे नव्हता. म्हणून आपल्याकडे थोरियमचे साठे आहेत. तर त्या थोरियमला वापरून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याचं ठरवलं आणि 3 स्टेज पॉवर प्लांट प्रोग्राम इथे आपण अवलंबला. ते आपण नंतर बघणार आहोत. तर हे जे युरेनियमचे साठे आहेत त्याच्यात युरेनियम 238 आणि युरेनियम 235 असतं. युरेनियम 238 जे असतं मेजॉरिटी असतं ते, आणि it makes up the majority of the uranium in the world but cannot produce a fission chain reaction, while uranium 235 can be used to produce energy by fission but constitute less than 1% of the world's uranium. मी तुम्हाला सांगितलं ना, हे युरेनियम फार कमी प्रमाणात असतं नेचरमध्ये, पण याचाच उपयोग होतो साठ्यांमध्ये. हे फार कमी प्रमाणात असतं. युरेनियम 238 जास्त प्रमाणात असतं पण त्याचा उपयोग होत नाही. म्हणून मग याला आपल्याला इनरिच करावं लागतं. टू मेक नॅचरल युरेनियम मोर लाईकली टू अंडरगो फ्युजन इट इज नेसेसरी टू इन्क्रीज द अमाऊंट ऑफ युरेनियम 235. म्हणून आपल्याला युरेनियम 235 जास्त करायचं असेल तयार, तर याला आपण कन्वर्ट करतो. एक कन्व्हर्जनसाठी इनरिचमेंट प्रोसेस असते ना, इन अ गिवन सॅम्पल थ्रू अ प्रोसेस कॉल्ड युरेनियम इनरिचमेंट. Once the uranium is enriched, it can be used effectively as nuclear fuel in power plant for 3 to 5 years. After which it is still radioactive and has to be disposed of following stringent guidelines to protect people and the environment. एन्व्हायरमेंट आणि पीपलला प्रोटेक्ट करण्यासाठी काही विशिष्ट स्ट्रेंजंट गाईडलाईन्स वापरून त्याला डिस्पोज ऑफ करावं लागतं. ते रेडिओ ऍक्टिव्ह झाल्यानंतर त्याला काढून टाकावं लागतं आणि त्याला डिस्पोज ऑफ करावं लागतं, आयदर बाय नियर सरफेस डिस्पोजल फॅसिलिटी किंवा मग डीप जिओलॉजिकल डिस्पोजल फॅसिलिटीने, ऑल्सो किंवा इंटरमिजिएट डिस्पोजल फॅसिलिटीने, ऑल्सो रेफर टू एज स्पेंट फ्युएल्स. हे स्पेंट फ्युएल जे असतात ते रेडिओ ऍक्टिव्ह असल्यामुळे त्याला पाण्यात काही काळ ठेवतात, त्याला थंड करतात, त्याची रेडिओ ऍक्टिव्हिटी कमी करतात आणि मग त्याला डीप जिओलॉजिकल डिस्पोजल त्याचं घडवून आणतात, सो दॅट त्याच्यातून रेडिओ ऍक्टिव्ह इमिशन होऊन ते बाकी प्राण्यांना किंवा निसर्गाला काही, किंवा ह्युमन बिंग्सला किंवा इतर प्राण्यांना त्याने कुठल्याही प्रकारचा हार्म नको करायला म्हणून, कॅन ऑल्सो बी धोका नको निर्माण करायला म्हणून. इट कॅन ऑल्सो बी रिसायकल थ्रू, म्हणजे दॅट स्पेंट फ्युएल कॅन ऑल्सो बी रिसायकल इन टू अदर टाइप्स ऑफ फ्युएल फॉर यूज ॲज न्यू फ्युएल इन स्पेशल न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स. आता हे स्पेंट फ्युएल जे असतं बऱ्याचदा, म्हणजे जे उरलेलं फ्युएल जे असतं, म्हणजे हे फ्युएल आपण वापरतो आणि त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार करतो. समजा ही इलेक्ट्रिसिटी कंटिन्युअसली आपण तयार करत गेलो तर हे इंधन थोड्या काळानंतर वेस्ट मटेरियलमध्ये कन्वर्ट होतं, आणि हे वेस्ट मटेरियल जे असतं ते अत्यंत रेडिओ ऍक्टिव्ह असतो. मग ते वेस्ट मटेरियल म्हणजे वापरलेलं जे इंधन आहे, आता भरपूर वापरून झालंय ते, आता त्याला आपण स्पेंट फ्युएल म्हणतो, त्याला काढून टाकून देणं गरजेचं असतं. पण काही वेळा हे स्पेंट फ्युएल सुद्धा आपण एखादा विशिष्ट नवीन रिॲक्टर तयार करून त्याच्यात वापरू शकतो. हेच भारतामध्ये त्रिस्तरीय कार्यक्रमाअंतर्गत हे रिॲक्टर्स तयार करून हे स्पेंट फ्युएल वापरण्याची एक नवीन स्कीम तयार झालेली आहे. हे स्पेंट फ्युएल मिक्स ऑक्साईड फ्लुइड जे असतं, जे ते कसं वापरलं जातं आणि अशा पद्धतीने वेगवेगळे न्यूक्लिअर पॉवर प्लांट्समध्ये वेगळे रिॲक्टर्स जे असतात त्याच्यामध्ये ही कशी स्पेशल अरेंजमेंट केलेली असते ते आपण नंतर बघणार आहोत. आयदर हे स्पेंट फ्युएल वापरता येतं, नाहीतर मग त्याला डिस्पोज ऑफ करावं लागतं, काढून टाकून कशात तरी पॅक करून जमिनीच्या खाली पुरून द्यावं लागतं, सो दॅट बाहेर ठेवलं तर त्याच्यातून रेडिओ मटेरियल बाहेर जातील ना. म्हणून हा मेजर प्रॉब्लेम नको व्हावा म्हणून त्याला जमिनीखाली टाकून दिलं जातं, किंवा मग ते स्पेंट फ्युएल इतर रिॲक्टर्समध्ये वापरता येतं. ओके, तर क्लासिफिकेशन ऑफ न्यूक्लिअर रिॲक्टर्स बेस्ड ऑन न्यूक्लिअर रिॲक्शन्स आपण आता बघणार आहोत. तर हे जे आपण बघितलं, तर हे जे युरेनियम आहे ते आपण वर्ल्ड वाईड वेगवेगळ्या एरियामध्ये सापडतं, पण ते पण सापडतं तर युरेनियम 235 फार कमी प्रमाणात सापडतं. युरेनियम 238च त्याच्यात जास्त असतं, म्हणून त्याला कन्वर्ट करावं लागतं युरेनियम 235 मध्ये, आणि मग त्याला वापरता येतं. आणि या पद्धतीने हे जे युरेनियम 238 आपण या युरेनियम 235 मध्ये कन्वर्ट करतो, त्याला आपण इनरिचमेंट म्हणतो. हे लक्षात ठेवायचे शब्द, याला आपण इनरिचमेंट म्हणतो. आता तुम्हाला प्रश्न विचारला गेला की वर्ल्ड वाईड जे रॉक्स आहेत त्याच्यामध्ये युरेनियम हे मेटल नॅचरली ऑकरिंग आयसोटोप्स मध्ये सापडतं, त्याच्यामध्ये जे युरेनियम 238 आहे ते मेजॉरिटीमध्ये असतं का युरेनियम 235 मेजॉरिटीमध्ये असतं? तर युअर आन्सर विल बी युरेनियम 238 मेजॉरिटीमध्ये असतं. कमीत कमी प्रमाण लेस दॅन 1% काय असतं? युरेनियम 235. पण याच्यातलं फिजाईल मटेरियल कोणतं असतं? युरेनियम 235. फिजाईल म्हणजे काय? जास्तीत जास्त एनर्जी तयार करून देणारं मटेरियल, योग्य इंधन. आणि फर्टाईल कुठलं असतं? तर युरेनियम 238. फर्टाईल म्हणजे फर्टाईल का म्हणतो त्याला आपण? कारण ते पुन्हा आपल्याला युरेनियम 235 देऊ शकतं.
इनरिचमेंट करून. तर युरेनियम 238 ला आपण फर्टाईल मटेरियल म्हणतो, जे जास्त प्रमाणात मेजॉरिटी प्रेझेंट असतं एखाद्या विशिष्ट रॉकमध्ये, नॅचरल युरेनियम च्या साठ्यांमध्ये. तर हे युरेनियम 235 जर युरेनियम 238 जर युरेनियम 235 मध्ये कन्वर्ट करता आलं तर त्याला आपण यूज करू शकतो, आणि या कन्वर्ट करण्याच्या प्रक्रियेला आपण युरेनियम इनरिचमेंट म्हणतो. युरेनियम 238 युरेनियम 235 मध्ये कन्वर्ट करण्याच्या प्रोसेसला आपण इनरिचमेंट असं म्हणतो. युरेनियम इनरिचमेंट म्हणतो. ओके, आलं लक्षात? तर हे जे फ्युएल असतं वापरल्यानंतर पुन्हा स्पेंट फ्युएल मध्ये रूपांतरित होतं, ते सुद्धा आपण वेगवेगळे रिएक्टर्स वापरून या प्रकारे पुन्हा रियूज त्याचा करू शकतो. ओके, इथे आता तुम्हाला दोनच शब्द लक्षात ठेवायचे आहेत, इनरिचमेंट आणि याच बरोबर स्पेंट फ्युएल. ओके, इनरिचमेंट म्हणजे युरेनियम 238 ला युरेनियम 235 मध्ये कन्वर्ट करणे, आणि स्पेंट फ्युएल म्हणजे युरेनियम 235 चा रिएक्टर्स मध्ये यूज झाल्यानंतर तो जो उरतो त्याच्यातला वेस्ट, त्या वेस्टला आपण स्पेंट फ्युएल म्हणतो. ओके, विच कॅन बी ऑल्सो युज्ड इन स्पेसिफिक रिएक्टर्स. ओके, तर हे लक्षात ठेवायचे आहे, स्पेंट फ्युएल आणि इनरिचमेंट हे शब्द. आता आपण न्यूक्लिअर रिएक्टर्सचं क्लासिफिकेशन बघणार आहोत ऑन द बेसिस ऑफ न्यूक्लिअर रिएक्शन. कोणते कोणते रिएक्टर्स आहेत? तर हे रिएक्टर्स आहेत आयदर थर्मल रिएक्टर्स आपण त्यांना म्हणतो, किंवा फास्ट न्यूट्रॉन रिएक्टर्स म्हणतो. हे कशाच्या आधारावर आहे? तर अकॉर्डिंग टू द एनर्जी ऑफ द न्यूट्रॉन्स दॅट सपोर्ट द फिजन चेन रिएक्शन. फिजन रिएक्टर्स कॅन बी ब्रॉडली कॅटेगराइज इंटू टू टाइप्स विज एक्झाम्पल थर्मल रिएक्टर्स अँड फास्ट न्यूट्रॉन रिएक्टर्स. थर्मल रिएक्टर्स मध्ये आणि फास्ट न्यूट्रॉन रिएक्टर्स मध्ये न्यूक्लिअर रिएक्शनच्या आधारावर काय विशिष्ट रिएक्शन्स घडून येतात हे आपण थोडक्यात बघणार आहोत. काही थर्मल रिएक्टर्स असतात, काही त्यांच्यामध्ये विशिष्ट न्यूक्लिअर रिएक्शन्स घडून येतात, काही फास्ट न्यूट्रॉन रिएक्टर्स असतात ज्याच्यामध्ये काही विशिष्ट रिएक्शन घडून येतात. ऑलराईट, तर हे आपण आता थोडक्यात बघणार आहोत. आता आपण न्यूट्रॉन्स जे वापरले जातात याच्यामध्ये थर्मल न्यूट्रॉन्स वापरले जातात, बरोबर ना? न्यूट्रॉन्सचे वेगवेगळे प्रकार असतात, पण न्यूक्लिअर रिएक्टर्स मध्ये जे न्यूट्रॉन्स वापरले जातात हे सब ॲटॉमिक पार्टिकल्स वापरले जातात एखाद्या युरेनियम 235 ला हिट करण्यासाठी. ते जे न्यूट्रॉन्स असतात ते न्यूक्लियसच्या ॲटम मध्ये जनरली सिच्युएट केलेले असतात. त्या न्यूट्रॉन्सला आपण यूज करून या युरेनियम 235 सारख्या मटेरियल्सला त्यांची स्टेबिलिटी हे करतो, त्यांना अनस्टेबल करतो, बरोबर? इट इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल, दॅट इज चार्जलेस पार्टिकल असतो तो, अँड हॅज मास स्लाइटली हायर दॅन दॅट ऑफ द प्रोटॉन. प्रोटॉनपेक्षा थोडंसं हाय मास असतं त्याचं. न्यूट्रॉन्स टुगेदर विथ प्रोटॉन्स आर कॉल्ड ॲज न्यूक्लियॉन्स. हे तुम्हाला माहिती आहे, पण तरी आपण इथं पुन्हा एकदा हे रिवाइज करून घेतलंय. व्हेन द न्यूट्रॉन स्टेज विद इन द न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या आतमध्ये जेव्हा न्यूट्रॉन्स राहतो, इट रिमेन्स हायली स्टेबल. तो तेव्हा स्टेबल असतो, अँड कॅन बी एक्सपेल्ड बाय न्यूक्लिअर ट्रान्समिटेशन ओनली. आणि तो फक्त न्यूक्लिअरचं ट्रान्समिटेशन झालं म्हणजे काहीतरी बाहेरून एखादा हे टाकला, न्यूट्रॉन आला किंवा प्रोटॉन आला, तर त्याच्याने तो न्यूट्रॉन बाहेर जाऊ शकतो. अदरवाईज तो न्यूक्लियसमध्ये जेव्हा असतो ॲटमच्या तोपर्यंत स्टेबल असतो. ओके, However, when a neutron stay outside the nucleus, जेव्हा तो न्यूक्लियसच्या आतमध्ये असतो तेव्हा तो स्टेबल असतो. त्याच्यावर एखादा कशाचा मारा करून त्याला जोपर्यंत बाहेर टाकून दिलं जात नाही न्यूक्लिअर ट्रान्सम्युटेशनने, तोपर्यंत तो इथं न्यूक्लियस स्टॅबिलाइज कंडिशन मध्ये असतो. पण या स्टॅबिलाइज कंडिशन मध्ये तो फक्त ॲटमच्या आतमध्ये असतो, न्यूक्लियसमध्ये असतो तेव्हाच असतो. ॲटमच्या आतमध्ये न्यूक्लियसमध्ये असताना तो स्टेबल असतो, त्याला जर बाहेर काढला तर तो अनस्टेबल होतो. व्हेन अ न्यूट्रॉन स्टेज आउटसाइड द न्यूक्लियस इट बिकम्स हायली अनस्टेबल अँड अंडरगोज रेडिओ ऍक्टिव्ह डिके इनटू अ प्रोटॉन. आणि तो रेडिओ ऍक्टिव्ह डिके म्हणजे प्रोटॉन मध्ये कन्वर्ट होतो, एक न्यूट्रॉन प्रोटॉन मध्ये कन्वर्ट होतो. तो त्याला जर बाहेर ठेवून दिला ना आपण, तर तो कंटिन्युअसली त्याच्यातले काही पार्टिकल इमिट करेल आणि त्याचं थोड्या वेळाने प्रोटॉन मध्ये कन्व्हर्जन होऊन जाईल. अँड इलेक्ट्रॉन अँड अन अँटी न्यूट्रिनो, जेव्हा त्याचं बराच काळ जर त्याला आपण असं बाहेर ठेवला तर तो काही विशिष्ट रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल्स त्याच्यातून इमिट करेल आणि त्याचं रूपांतर मग प्रोटॉन, एक टेम्पररी इलेक्ट्रॉन जो पॉझिटिव्ह कंडिशन मध्ये आहे त्याला आपण पॉझिट्रॉन म्हणतो, आणि याच बरोबर अँटी न्यूट्रिनो अशा 3
पार्टमध्ये या न्यूट्रॉनचं रूपांतर होऊन जातं. ओके, विथ हाफ लाईफ ऑफ अबाउट 10 मिनिट्स. तर याचा 10 मिनिट्स हाफ लाईफ असतो. याच्यामध्ये तो प्रोटॉनमध्ये रूपांतरित होतो, त्याच्याबरोबर एक पॉझिट्रॉन तयार होतो आणि एक अँटी न्यूट्रिनो तयार होतो. ओके, सच अ न्यूट्रॉन इज कॉल्ड फ्री न्यूट्रॉन. तर याला फ्री न्यूट्रॉन म्हणतो. जो ॲटमच्या न्यूक्लियस मधून बाहेर काढून टाकला जातो, त्याला जर ॲटमच्या बाहेर काढला तर तो अत्यंत अनस्टेबल होतो. अनस्टेबल झाल्यामुळे तो रेडिओ ऍक्टिव्ह डीके मध्ये इट अंडरगोज रेडिओ ऍक्टिव्ह डीके. तो रेडिओ ऍक्टिव्ह डीके मध्ये जातो. रेडिओ ऍक्टिव्ह डीके त्याचं होतं आणि जेव्हा त्याचं डीके होतो तेव्हा त्याच्यापासून एक प्रोटॉन तयार होतो, एक पॉझिट्रॉन म्हणजे टेम्पररी पॉझिटिव्ह चार्ज असलेला इलेक्ट्रॉन तयार होतो आणि एक अँटी न्यूट्रिनो तयार होतो. आणि याचा हाफ लाईफ 10 मिनिट्सचा असतो. आणि अशा न्यूक्लियसला आपण काय म्हणतो? फ्री न्यूट्रॉन. फार महत्वाचा पॉइंट आहे. आणि असाच फ्री न्यूट्रॉन आपण एखाद्या रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियलला युरेनियम 235 ला हिट करण्यासाठी वापरतो. धीस फ्री न्यूट्रॉन हॅज सेव्हरल ऍप्लिकेशन्स. काय काय ऍप्लिकेशन्स आहेत त्याचे? द मोस्ट नोटेबल वन इज द इनिशिएशन ऑफ न्यूक्लिअर फिजन रिॲक्शन. मी तुम्हाला सांगितलं, कोणतीही न्यूक्लिअर फिजन रिॲक्शन इनिशिएट करायची असेल तर व्हॉट यू विल रिक्वायर्ड अ न्यूट्रॉन विच इज फ्री. फ्री म्हणजे या फ्री न्यूट्रॉनला आपण थर्मल न्यूट्रॉन म्हणतो. या एकाच न्यूट्रॉनने या युरेनियम 235 ला हिट केल्यामुळे रिॲक्शन घडून येते. म्हणून धिस न्यूट्रॉन विच इज फ्री इज रिक्वायर्ड फॉर धिस न्यूक्लिअर रिॲक्शन. गॉट इट? आणि ही न्यूक्लिअर रिॲक्शन, न्यूक्लिअर फिजन रिॲक्शन घडून आणण्यासाठी, तिचं इनिशिएशन करण्यासाठी हे फ्री न्यूट्रॉन्स रिक्वायर्ड असतात. दिस फ्री न्यूट्रॉन हॅज सेव्हरल ऍप्लिकेशन्स. द मोस्ट नोटेबल वन इज द इनिशिएशन ऑफ न्यूक्लिअर फिजन रिॲक्शन. बरोबर. इतर पण आहेत त्याचे काही ऍप्लिकेशन्स जे तुम्हाला डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी या वेबसाईटवर जाऊन समजणार आहेत. इन फिजन द हेवियर न्यूक्लियर स्प्लिट इंटू 2 or more लाइटर न्यूक्लियर व्हेन द फॉर्मर वन इज बॉम्बार्डेड बाय द हाय वेलोसिटी न्यूट्रॉन. मी इतक्यात तुम्हाला सांगितलं. आता तो हिट करतो आणि पुढची रिॲक्शन तयार होते. बेस्ड ऑन द एनर्जी ऑफ द फ्री न्यूट्रॉन्स इट कॅन बी क्लासिफाईड इंटू सेव्हरल ग्रुप्स. तर न्यूट्रॉन्स, फ्री न्यूट्रॉन्सचे वेगवेगळे सेव्हरल ग्रुप्स मध्ये कॅटेगराईज केलं जातं त्याची एनर्जीनुसार. Each group consists of a range of neutron energies. Each group consists of a range in neutron energy. Cold neutrons आहेत. ओके, थर्मल न्यूट्रॉन्स आहेत, कॅडमियम न्यूट्रॉन्स आहेत, बरोबर, स्लो न्यूट्रॉन्स आहेत, फास्ट न्यूट्रॉन्स आहेत. ओके, तरी अशा पद्धतीने हे जे इपी कॅडमियम आहे, रेझोनन्स आहेत, इंटरमिजिएट इपी थर्मल न्यूट्रॉन्स आहेत, हे रिलेटिव्हिस्टिक न्यूट्रॉन्स आहेत, ते सगळे न्यूट्रॉन्सचे एनर्जीच्या आधारावर या कॅटेगरीज इथे मी दिलेल्या आहेत, ते लक्षात ठेवायचे आहेत. याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. आर फ्यू ग्रुप ऑफ फ्री न्यूट्रॉन्स हॅव्हिंग डिफरंट रेंज ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी. या सगळ्यांच्या एनर्जी वेगवेगळ्या, कोल्डचीही आहे, थर्मल न्यूट्रॉनचीही आहे, एपी थर्मल न्यूट्रॉनचीही आहे, कॅडमियम न्यूट्रॉनचीही आहे, इपी कॅडमियम न्यूट्रॉनचीही आहे, स्लो न्यूट्रॉनचीही आहे. या प्रकारची ह्या सगळ्या एनर्जीज इथे दिल्या. ही या प्रकारची रेझोनन्स न्यूट्रॉनची आहे, ही इंटरमिजिएट न्यूट्रॉनची आहे, ही फास्ट न्यूट्रॉनची आहे, ही रिलेटिव्हिस्टिक न्यूट्रॉनची आहे. तर या एनर्जीज त्यांच्या न्यूट्रॉन एनर्जी कॅटेगरीज नुसार त्या न्यूट्रॉनच्या लक्षात ठेवायच्या आहे. ओके, गॉट इट? बाय डेफिनेशन अ थर्मल न्यूट्रॉन इज अ फ्री न्यूट्रॉन. जो आपण या न्यूक्लिअर रिॲक्टर्स मध्ये वापरतो आहोत तो आहे फ्री न्यूट्रॉन, आणि तो फ्री न्यूट्रॉन म्हणजेच थर्मल न्यूट्रॉन. आणि हा थर्मल न्यूट्रॉन दॅट हॅज कायनेटिक एनर्जी ऑफ अबाउट 0.25 इलेक्ट्रॉन व्होल्ट. 0.025 इलेक्ट्रॉन व्होल्ट, 0.025 इलेक्ट्रॉन व्होल्ट लक्षातच ठेवायचं, बाय हार्ट करायचं, कारण हाच महत्वाचा आहे आपल्याला न्यूक्लिअर रिॲक्शन मध्ये, न्यूक्लिअर फिजन रिॲक्शन मध्ये. ओके, म्हणून त्या न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये यूज होणारा हा थर्मल न्यूट्रॉन जो आहे तो लक्षातच ठेवायचा आहे. तर हा फ्री न्यूट्रॉनच आपण न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये वापरतो. हा फ्री न्यूट्रॉन म्हणजेच थर्मल न्यूट्रॉन आहे जो आपण न्यूक्लिअर फिजन रिॲक्शन मध्ये वापरतो. आणि त्याची कायनेटिक एनर्जी आपण इथे लक्षात ठेवायची आहे, विच इंडिकेट्स अ व्हेलॉसिटी ऑफ अबाउट 2.2 किलोमीटर पर सेकंड ॲट 20 डिग्री सेल्सिअस. ओके, हे पण साईड बाय साईड लक्षात ठेवायचं आहे. ऑल राईट. तर थर्मल न्यूट्रॉन आणि फास्ट न्यूट्रॉन मध्ये एक छोटासा बेसिक फरक असतो, डिफरन्स असतो, ते आपण लक्षात ठेवायचं. ऍक्च्युली फास्ट न्यूट्रॉन म्हणजेच फ्री न्यूट्रॉन म्हणजेच थर्मल न्यूट्रॉन, बरोबर, आणि काही फास्ट न्यूट्रॉन्स असतात. तर फास्ट न्यूट्रॉन्स आणि थर्मल न्यूट्रॉन मध्ये काय फरक आहे आपण लक्षात ठेवायचं. थर्मल न्यूट्रॉन म्हणजे तो स्लोली हिट करतो. मी तुम्हाला सांगितलं होतं, मॉडरेटर वापरून आपण स्लोली हिट करून त्याच्या न्यूक्लियसला डिस्टर्ब करतो, तो थर्मल न्यूट्रॉन असतो. आणि काही फास्ट असतात जे फास्ट याच्यातून चालले जातात. तर या न्यूट्रॉन्स मध्ये काय फरक आहे, तर थर्मल न्यूट्रॉन हा फ्री न्यूट्रॉन आहे, याची
जी कायनेटिक एनर्जी आहे ती 0.025 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. याची कायनेटिक एनर्जी 1 to 20 मिली इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. याची व्हेलॉसिटी दिली आहे क्लोज टू 2.2 किलोमीटर पर सेकंड. याची दिलेली आहे ऑर्डर ऑफ 2 × 10⁴ किलोमीटर पर सेकंड. थर्मल ड्युपोटॉन जो असतो तो इट रिमेन्स इन थर्मल इक्विलिब्रियम विथ द ॲम्बियंट मॉलिक्यूल ॲट नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर. आणि फास्ट न्यूट्रॉन जो असतो तो एक्झिस्ट नाही करत थर्मल त्याचं थर्मल इक्विलिब्रियम राहत नाही विथ द ॲम्बियंट मॉलिक्यूल ॲट नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर. ऑल सच न्यूक्लिअर रिॲक्टर्स जे असतात त्याच्यामध्ये प्रायमरीली थर्मल न्यूट्रॉन्स जे वापरले जातात त्या प्रकारच्या रिॲक्टर्सला थर्मल रिॲक्टर्स म्हटले जातात. आणि जिथे फास्ट न्यूट्रॉन्स वापरले जातात त्यांना फास्ट रिॲक्टर्स म्हटलं जातं. तर ज्यांच्यामध्ये फास्ट न्यूट्रॉन्स वापरतात त्यांना फास्ट ब्रीडर रिॲक्टर्स म्हणतो बघा आपण. फास्ट ब्रीडर रिॲक्टर हा रिॲक्टरचा एक प्रकार आहे. आणि थर्मल रिॲक्टर जे आहेत त्याच्यामध्ये थर्मल न्यूट्रॉन वापरले जातात. थर्मल न्यूट्रॉन ऑफर हाय फिजन क्रॉस सेक्शन नियरली 583 barons टुवर्ड्स युरेनियम 235. ओके. आणि फास्ट न्यूट्रॉन ऑफर्स व्हेरी लो फिजन क्रॉस सेक्शन अबाउट 1 baron टुवर्ड्स युरेनियम 235. तर जास्त थर्मल न्यूट्रॉन हिट करून युरेनियम 235चं फिजन घडवून आणू शकतात फास्ट न्यूट्रॉनपेक्षा, कारण फास्ट बंबार्ड होऊन ते त्याच्यातून आरपार जाऊ शकतात. म्हणून याच्यापेक्षा याचं फिजन क्रॉस जो सेक्शन असतो तो जास्त असतो. म्हणजे या थर्मल न्यूट्रॉनचं फिजन करण्याची कपॅसिटी एवढी असते आणि जास्त असते ॲज कम्पेअर टू फास्ट न्यूट्रॉन्स. म्हणून आपण मॉडरेटर्स वापरत असतो. फ्रॉम न्यूट्रॉन्स प्रोड्यूस इन न्यूक्लिअर फिजन इज युजली फास्ट न्यूट्रॉन. दस मॉडरेटर इज रिक्वायर्ड इन थर्मल रिॲक्टर टू स्लो डाऊन द प्रॉम्प्ट न्यूट्रॉन्स. जे प्रॉम्प्ट न्यूट्रॉन्स असतात त्यांना थर्मल न्यूट्रॉनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण मॉडरेटर वापरतो. या न्यूट्रॉनची जी एनर्जी वेग असतो त्यांचा वेग कमी करण्यासाठी आपण मॉडरेटर्स वापरतो ना. आणि हे मॉडरेटर्स वापरून यांचा आपण वेग कमी करतो. त्यांना आपण थर्मल न्यूट्रॉन्स म्हणतो. म्हणजे थर्मल न्यूट्रॉन्स तयार करण्यासाठी आपण प्रॉम्प्ट न्यूट्रॉनला मॉडरेटर वापरून वेग कमी करतो. ओके. त्यांना कंट्रोल करून त्याचा वेग कमी करतो. आणि याच्यामध्ये मॉडरेटर नो सच मॉडरेटर इज रिक्वायर्ड इन फास्ट रिॲक्शन ॲज सच रिॲक्टर्स वर्क बेस्ड ऑन फास्ट न्यूट्रॉन्स. तर हे रिॲक्टर्स फास्ट न्यूट्रॉनच्या आधारावर चालत असतात. तिथे मॉडरेटर वापरून त्यांना त्यांची रिॲक्शन कमी करण्या किंवा त्यांचा जो वेग आहे तो कमी करण्याची गरज नसते. तर हा थर्मल न्यूट्रॉन आणि फास्ट न्यूट्रॉन मधला बेसिक फरक आहे तो तुम्ही इथे लक्षात ठेवायचा आहे. ओके. नाव विल गो अहेड. आणि याआधी तुम्हाला आता बेसिकली न्यूक्लिअर रिॲक्टर्स काय असतात, याच्यामध्ये न्यूट्रॉन्स कशा प्रकारचे वापरलेले असतात, हे न्यूट्रॉन्स वापरून त्या रिॲक्टर्समध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या रिॲक्शन्स घडून येतात हे आपण थोडक्यात इथं अंडरस्टँड केलेलं आहे. तर बेसिकली ही जी संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जी आहे ती कुठे तयार होते, कशी तयार होते, तिला आपण कशा प्रकारे इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी वापरू शकतो. वेगवेगळे न्यूक्लिअर रिॲक्टर्स जे असतात त्याच्यापैकी मध्ये कोणते कोणते कॉम्पोनंट्स असतात, या कॉम्पोनंट्समध्ये वेगवेगळे काय कोणत्या कोणत्या प्रकारचे कार्य चालतात, या प्रत्येक कॉम्पोनंटचं काय फंक्शन असते ते आपण थोडक्यात बघितलेलं आहे. आणि साईड बाय साईड न्यूट्रॉन्सचे त्यांच्या एनर्जीच्या आधारावर वेगवेगळे जे प्रकार बघायला मिळतात ते प्रकार सुद्धा आपण इथे कॅटेगरी सुद्धा आपण थोडक्यात इथे बघितलेले आहेत. ते प्रकार सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत त्यांच्या एनर्जीनुसार. आणि याच्यात आपण साधारणतः जो फ्री न्यूट्रॉन थर्मल न्यूट्रॉन न्यूक्लिअर फिजन रिॲक्शन मध्ये वापरतो ते पण का वापरतो हे इथे लक्षात ठेवायचं आहे. ओके. तर या प्रकारे आपण इथे हे अंडरस्टँडिंग करून घेतलेलं आहे. आता याच्या पुढे आपण बेसिकली या रिॲक्शनशी संबंधित जे रिॲक्टर्स आपण बेसिकली वापरतो त्या रिॲक्टर्स बद्दल एक वेगळं सेशन घेणार आहोत. टिल देन ऑल द